सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सर्वांना जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे मी आपणा सर्व रसिक श्रोते भक्तांचं सहर्ष स्वागत करते. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त गेली 4 वर्ष आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक मान्यवरांकडून विविध विषयांवरील प्रवचनं ऐकली आहेत. याही वर्षी काही निवडक ग्रंथांचा अभ्यास आपण या विचारवंतांच्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतून करून घेणार आहोत. मालिकेतील आजच्या या पुष्पामध्ये ग्रामगीता या ग्रंथाची ओळख आपण करून घेऊयात. तसं बघायला गेलं तर ग्रामगीता हा काही आध्यात्मिक ग्रंथ नाहीये बरं का, तर हा समाजाच्या विविध समस्यांची उकल करणारा, ग्रामविकासाच्या तत्वज्ञानाबरोबरच भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा संदेश देणारा एक सामाजिक क्रांतीचा आचार ग्रंथ आहे. यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी गरिबी श्रीमंती, श्रमप्रतिष्ठा, ग्रामीण कला उद्योग यांचे जोरदार समर्थन केलेलं आहे. अशा या महान आधुनिक संताविषयी आणि ग्रामगीता या ग्रंथाविषयी ओळख करून देण्यासाठी आपल्याला ग्रामगीताचार्य डॉक्टर श्री विकास आत्माराम बाहेरकर हे मान्यवर लाभलेले आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले विकास भाऊ विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा आणि त्यांच्या विचारधारेचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करीत आहेत. गेल्या 22 वर्षापासून शाळा कॉलेजेसमध्ये साहित्य संमेलन, स्नेह संमेलन यांच्या माध्यमातून संतांची चरित्र, त्यांचं साहित्य
पसायदान यावरील व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आलेले आहेत. 2022 साली ग्रामगीता आणि श्रमप्रतिष्ठा हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे बरं का. गेली कित्येक वर्ष खेड्यापाड्यातून अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरोधात प्रचार व शिक्षण, आरोग्य आणि अध्यात्म यातील सकारात्मक पैलूंचा प्रसार वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवेतून ते करीत आलेले आहेत. म्हणजे बघा किती मोठं कार्य त्यांचं होत आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायात व्यग्र असतानाही सामाजिक बांधिलकी जपत दर गुरुवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर चिंतन वर्ग चालवणं, पुण्यभूमी भारत दर्शन दिंडीमध्ये नियमित सहभाग घेणं यासारखी कार्य डॉक्टर विकास भाऊच करू जाणे. अशा या मान्यवरांकडून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथावरील निरूपण ऐकण्यास आपण सर्वजण उत्सुक आहात. तेव्हा मी अतिशय विनम्रपणे डॉक्टर श्री विकास बाहेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या निरूपणास सुरुवात करावी. जय. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. आपल्या या महाराष्ट्रावर ज्या भगवंताची असीम कृपा आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाला सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि त्या पांडुरंगाचं खऱ्या अर्थानं अवलोकन करून त्याची प्राप्ती करून देणाऱ्या सर्व संतांना सुद्धा या आजच्या ठाणे उपासना केंद्राच्या निमित्तानं होत असलेल्या या प्रवचन सेवेच्या निमित्तानं मी मनापासून वंदन करतो. संत आपल्याला भगवंताचं खऱ्या अर्थानं दर्शन करून देतात, म्हणून संत खऱ्या अर्थानं आपल्या चिंतनाचा, अभ्यासाचा विषय असावा आणि त्या निमित्तानं 2018 पासून ठाणे उपासना केंद्र अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण महाराष्ट्रभरातील अतिशय चिंतनशील, ज्ञानी, तत्वज्ञ यांना गजानन विजय ग्रंथावर, इतरही ग्रंथांवर, संतांवर वेगवेगळ्या निमित्तानं आणि गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे चिंतन जे आहेत त्याचं रेकॉर्डिंग करून समाजापर्यंत पोहोचवण्याची एक फार मोठी भूमिका ठाणे उपासना केंद्र गेल्या 2018 पासून निभावत आहे. त्या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व गजानन भक्तांच्या वतीनं ठाणे उपासना केंद्राच्या उपक्रमाचे निर्माते आणि त्याला आतापर्यंत कार्यान्वित करणाऱ्या सर्व साधकांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो. गेली 5-6 वर्ष गजानन विजय ग्रंथाच्या अनेक अध्यायांवर मी स्वतः तुमच्या समोर चिंतन मांडलं, परंतु गेल्या वर्षी एक वेगळा विषय जो निघाला, संतांवर आपण बोललो पाहिजे आणि खरोखर त्याला महाराष्ट्रातील सर्व ज्ञानी साधकांनी मनापासून साथ दिली आणि प्रत्येक व्यक्तीचं चिंतन जे होतं ते खरोखर स्मरणीय आणि संस्मरणीय, त्याचबरोबर एक चिंतनाचा विषय जो आहे तो माणसाच्या जीवनाला कलाटणी देणार होता. आणि यावर्षी त्याच्याही पलीकडे जाऊन आपण ग्रंथ, विशेषतः अध्यात्म शास्त्राचा ज्या ज्या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारे उहापोह केलेला आहे, मांडणी केलेली आहे आणि सामान्यांपर्यंत ते ग्रंथ पोहोचतील, त्यांची तत्वाची भूमिका पोहोचेल अशा प्रकारच्या ग्रंथाचा आपण जो एक उपक्रम या ठिकाणी मांडला, त्यामध्ये माझ्याकडे जो ग्रंथ आलेला आहे, खरं पाहता मी तो मागून घेतलेला आहे, ग्रामगीता. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या अमोघ वाणीतून आणि लेखणीतून उतरलेला हा जो ग्रंथ आहे ग्रामगीता, याची मी आयोजक मंडळाकडे मागणी केली आणि त्यांनी ही माझी मागणी पुरवली. त्याकरता सुद्धा मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ग्रंथाची व्याख्या आणि ग्रंथाबद्दल आमचे पूजनीय गुरुजी श्री संत सेवा संघ पुणे येथील सर्वेसर्वा
पूजनीय संजय गुरुजी म्हणतात की आपल्या जीवनामध्ये अनेक वासना, विकार, इच्छा, आकांक्षा यातून आपल्या एकंदर वागणुकीमध्ये, आचरणामध्ये, वर्तनामध्ये बऱ्याच आड्या पडत चालतात आणि त्याच्या गाठी पडतात. आणि त्या गाठी ज्या येतात त्यांना ग्रंथी म्हणतात. आणि त्या ग्रंथीतून तुमची माझी सोडवणूक करून बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश, ही अवस्था तुम्हाला मला प्राप्त करून देण्याकरता जे संतांनी अलौकिक असं तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्या साहित्याच्या ठेव्याला ग्रंथ म्हणतात. बाकीची पुस्तकं आहेत, पण ग्रंथ ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस जीवनाच्या अशा एखाद्या अंगावर जिथं तुम्हाला मला सामान्याला अडचण आहे त्या ठिकाणी तिथे मार्गदर्शन होतं. श्री संत दासगुण विरचित गजानन विजय ग्रंथामध्ये संत गजाननांच्या अनेकविध लीला आहेत, पण त्या लीलांची माहिती असणे आणि त्याचे चिंतन करून त्याच्या तत्वापर्यंत पोहोचणे हा एक व्यासंग महाराष्ट्रभरातील अनेक गजानन भक्तांना जो लागलेला आहे. आणि त्यांच्या अनेक संमेलनामध्ये याच्याबद्दल जे चिंतन होतं त्यातून दिसणाऱ्या प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओळीतून एक वेगळा अर्थ ज्यावेळेस एखादा चिंतनशील व्यक्ती मांडतो त्यावेळेस दास गदूंना काय म्हणायचं होतं आणि महाराजांनी ती लीला का केली असावी याचं त्या व्यक्तीच्या अंगाने आपल्याला जेव्हा ओळख होते त्यावेळेस आपली बुद्धी स्थिमित होते. तद्वतच ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा आहे तोच विषय. अभंग गाथा सुद्धा तशाच पद्धतीची. म्हणून या पूर्ण मालिकेमध्ये एक अनोखा वेगळा ग्रंथ आणि एक अनोखा वेगळा संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांची ग्रामगीता याचा आज विचार आपल्या समोर मांडायचा आहे. सुरुवातीला एक मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. तो मुद्दा असा की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जे कार्य आहे, राष्ट्रसंत ही पदवी मिळाल्यानंतर म्हणजे त्यांचं भारतभर कार्य आहे, मराठी हिंदीमध्ये सुद्धा कार्य आहे आणि त्यांचे सर्व ग्रंथ मी तुमच्या समोर मांडणार आहे. पण माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की ज्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या भूमीनं 1948ला महाराष्ट्राच्या भूमीवर पवनार येथे आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1948ला राष्ट्रसंत ही पदवी दिली. त्यांची खरी ओळख करून देण्यामध्ये आम्ही सर्व त्यांचे जे अभ्यासक असेल ते कमी पडले, ही माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून मी यावेळी तुमच्या समोर या ग्रामगीतेचा हट्ट धरला. असो, ग्रंथाचा विचार करत असताना ज्या 4 मूलभूत तत्वाचा विचार करतात त्या मूलभूत तत्वांना अनुबंध चतुष्टय म्हणतात आणि त्या एक एक टप्प्यानुसार आपण त्याचा विचार करू. अनुबंध चतुष्टयामध्ये म्हणजे 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो की हा ग्रंथ कोणी सांगितला, पहिला प्रकार. तर त्यातला पहिला मुद्दा तत्व, हा ग्रंथ कोणी सांगितला. दुसरी गोष्ट, हा ग्रंथ कोणाला सांगितला, हा दुसरा मुद्दा. आणि त्या ग्रंथामध्ये काय सांगितले म्हणजे त्याचं खऱ्या अर्थानं समाजाभिमुख किंवा आध्यात्मिक दृष्टीनं किंवा धार्मिक दृष्टीनं किंवा राजकीय दृष्टीनं अशा कुठल्या पद्धतीनं त्याचं वैशिष्ट्य आहे, त्या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना सांगितला त्या पद्धतीचा ग्रंथ त्याची एकंदर त्या ऐकणाऱ्या समाजावर काय परिणाम त्याचा झाले, की फलश्रुती काय, हा चौथा मुद्दा असतो. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला आज महत्वाचा एक मुद्दा पाहायचा की हा ग्रंथ कोणी सांगितला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुकुंज मोजरी आश्रम, अमरावती जवळ आहे. हा अमरावतीच्या पुढे 45 किलोमीटर. या विदर्भामध्ये विशेषतः पूर्व विदर्भामध्ये वराडाचा भाग म्हणतात, त्याच्यामध्ये या मातीचे एक वैशिष्ट्य आहे. या मातीमध्ये जसे श्री संत गजानन महाराजांसारखे, मुंगसाजी महाराजांसारखे अवलिया विदेही संत झालेत, ताजुद्दीन बाबासारखे, तसेच समाज सुधारक, विचार प्रवर्तक आणि आचरणशील असे संत सुद्धा झालेत. मुळात ही संकल्पना संतांची जी त्याची एक थोडी जर मालिका आपण जर पाहिली तर गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे, तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
उपदेश संतती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शी. त्या ज्ञानीन तत्वदर्शींना जे की नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी संत म्हटलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी या ध्यानावे तरी संताया वजावे सर्वस्वीसी. म्हणजे गीतेमध्ये जे तत्वज्ञ होते ते ज्ञानेश्वर कालिक संत. आणि मग संतांची मालिका आपण जर पाहिली तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल येत असली तरी निळोबा रायानंतर संतांचं परिवर्तन जे आहे ते एका वेगळ्या घटकामध्ये झालं किंवा एका समाजाच्या आशाच्यामध्ये झालं सत्पुरुषामध्ये, त्याला आपण समाज सुधारक म्हणतो. म्हणून जे तत्वज्ञ होते ते संत झाले आणि संतच पुढे समाज सुधारक झाले, ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले वगैरे मंडळी. आणि म्हणून हे सर्व स्थित्यंतर होत असताना या विदर्भाच्या मातीचं एक वैशिष्ट्य सांगणं आवश्यक तुम्हाला, की या विदर्भाच्या मातीमध्ये एकही शब्द न शिकलेला किंवा न वाचलेला वैराग्यमूर्ती गाडगे बाबा झाला. त्या गाडगे बाबाचा ख म्हणजे खराटा. त्यांच्याच नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख हा एक शिक्षण महर्षी किंवा ज्याला आपण कृषी महर्षी म्हणतो असा व्यक्ती झाला. त्यांचा ख म्हणजे खडू. आणि तिसरे आजचे आपले नायक जे येतं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ख म्हणजे खंजिरी. म्हणजे विदर्भामध्ये आम्ही जे मानतो खराटा, खडू आणि खंजिरी. आणि या खराटा, खडू आणि खंजिरीनं आमच्या एकंदर मनमस्तिष्कातील जो काही सरंजामी समाजाला मागे ओढू शकणारा अंधश्रद्धेचा किंवा रूढी परंपराचा असा काही भाग असेल त्याची पूर्ण जळमट स्वच्छ होऊन एक वेगळा आयाम आणि दिशा या विदर्भाच्या भूमीला आम्हाला मिळाली. म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. याच पंक्तीमध्ये आम्हाला शेगावीचा राणा संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या सुद्धा विधेय मूर्तीचं मार्गदर्शन लाभलं, त्यांच्या लीला सुद्धा अनुभवता आल्या. म्हणजे मातीचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलं. आणि म्हणून ज्या ज्यावेळी या विदर्भाच्या मातीची आपण चर्चा करतो त्यावेळी हे वैविध्य जे ना हे ठळकपणे समोर येतं. आणि तो संबंध जो आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काळाच्या सदृश्य एक सांगितलेला आहे. त्यांचे गुरु होते आडकोजी. तर एक भजन त्यांचं आहे, शिर्डीत बंधू माझा म्हणे आडकोजी दुजा भाऊ शेगावत नांदतो अजी. म्हणजे शिर्डीचे साईबाबा, आडकोजी बाबा, गजानन बाबा हे सर्व जण जे आहेत ना हे एकक समकालीन आहेत. आडकोजी महाराजांचा महापरिनिर्वाण जे आहे ते शतायुषी झाल्यानंतर 1921 ला झालं. त्याच्या आधी 2010 1910 शेगावीचा राणा जो आहे तो समाधिस्थ झाला. आणि त्याच्यानंतर आमच्या जवळ जालन्याला एक रंगनाथ स्वामी तसेच ते सुद्धा 1915 समाधिस्थ झाले. म्हणजे काळाची ही अशी एक वेगळी सांगड जी आहे ती सुद्धा आपल्या लक्षात येते. असो, मी आपल्या ग्रंथ कोणी सांगितला या मूलभूत घटकाकडे येत होतो आज. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म जो आहे तो 30 एप्रिल 1909 आणि त्यांचं महापरिनिर्वाण जे आहे ते 11 ऑक्टोबर 1968. म्हणजे तुकडोजी महाराजांना जे आयुष्य लाभलं ते फक्त 59 वर्षाचं आयुष्य लाभलं, 59 इयर्स फक्त. पण काही लोक कसे भाग्यवान असतात बघा. चांदूर बाजार जवळ यावली म्हणून गाव आहे, त्या यावली गावामध्ये यांचा जन्म झाला. वडिलाचं नाव बंडोबंत इंगळे ठाकूर म्हणत त्यांना, आणि आई मंजुळाबाई. ते बंडोबंत आणि मंजुळाबाई म्हणजे थोडासा विरोधाभास होता घरात पहिल्यापासून. या बालकाचं भाग्य असं की त्यांचा जन्म झाला त्या त्यांचं नाव ठेवण्यासाठी अकोटचे एक विरागी संत हरिबुवा आणि त्यांच्यासोबत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे त्या गावामध्ये आले आणि त्यांनी त्यांचं नाव माणिक ठेवलं. त्यांचं नाव माणिक त्यांनी ठेवलं. आणि मी सांगितलं त्या पद्धतीने घरामध्ये थोड्या प्रकारचा जो असा वादविवाद व्हायचा त्यातून या अमरावती नागपूर रस्त्यावर गुरुकुंज मोजणीनंतरच वरखेड नावाचं गाव आहे, ते बाईंचं माहेर होतं. या घरातल्या थोड्याशा वातावरणामुळे वयाच्या 5व्या-6व्या वर्षी म्हणजे साधारणतः 1915च्या दरम्यान वरखेडला आई आणि लहानगा माणिक गेले. त्या गावामध्ये आडकोजी महाराज होते. आडकोजी महाराज विदेही संत. आणि हा माणिक जो आहे हा पहिल्यापासून असा हुड, शाळेपेक्षा नदीत जाऊन पोहणे, मस्ती करणे, कुस्त्या खेळणे,
पण त्याचबरोबर त्याच्या सर्व बालमित्रांसोबत तो मनापासून भजन गायचा. आणि हा तिथे गेल्यानंतर त्या विदेही संताच्या असा काही सेवेमध्ये लागला की त्या गुरुनी त्याला जे नामानिधान दिलं, माणिक नावाचा यानं तुकड्या करून टाकला आडकोजीने. आणि ते तुकड्या हे नाव जे आहे ते मोठ्या अभिमानानं एखादं मेडल किंवा एखादा दागिना मिरवावा असं आयुष्यभर वंदनीय राष्ट्रसंतांनी मिरवलं. आणि ते तुकड्या नाव जे त्या नावाचं सर्वस्व जे गुरुदेव या शब्दाला त्यांनी दान केलं. म्हणून तुकडोजी महाराजांचा प्रत्येक शब्द हा गुरुच्या संबंधी आणि गुरुच्या व्याप्तीमध्ये असा पूर्णपणे पसरलेला आहे. गुरुदेव हमारा प्यारा हे जीवन का उजियारा. असो, हे गुरुदेव जे आहेत त्यांचे हे 2021ला समाधीस्थ झाल्यानंतर पुन्हा थोडीशी आईसाठी प्रपंचाची व्यवस्था करण्यासाठी ते घरी आले. 1-2 वर्ष शिलाई मशीन घेऊन त्यांनी त्यांच्या वडिलाचा टेलरिंगचा व्यवसाय केला. पण नंतर त्यांची आतली जी एकंदर विघ्नता होती किंवा बेचैनी होती, उद्विग्नता म्हटल्यापेक्षा बेचैनी होती, त्या बेचैनीच्या आधारे ते सर्व हे मशीन गिशीन विकून 1914-24च्या दरम्यान पंढरपूरला गेले बिना तिकीट त्या काळात धक्के खात. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना एकंदर तो साक्षात्कार झाला की या संसारामध्ये काही नाही. हा साक्षात्कार पुढे सुद्धा होणार आहे. हा 1924च्या दरम्यानचा साक्षात्कार वेगळा आहे. आणि मग ते घरी आले आणि त्यांच्या लक्षात आलं की जसा मी एकटा माझ्या संसारात अटकलेला आहे तसा या विश्वाचा काहीतरी विचार करणारा कोणी असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कार्य केलं पाहिजे अशी भूमिका झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये घर सोडलं. आणि घर सोडल्यानंतर हा अतिशय उंच आणि धष्टपुष्ट आणि धिप्पाड अशा दयाचा मुलगा. आणि हा तिथून आज सुद्धा तुम्ही वाघ वगैरे पाहण्याकरता ताडोबाच्या जंगलात जाता, त्यावेळी ताडोबाच्या जंगलामध्ये ताडोबा, रामदिघी या जंगलामध्ये हा तरुण वयातला, आणि वय तुम्हाला सांगितलं 1909चा जन्म म्हटल्यानंतर तो जास्तीत जास्त 15-16 वर्षाचा होता, तो त्या जंगलामध्ये गेला. आणि त्या जंगलामध्ये आत गेल्यानंतर त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची भेट झाली. आणि त्या लोकांनी अर्थात त्या म्हणजे यौगिक प्रक्रिया करणाऱ्या लोकांनी त्यांना योगासनं शिकवले. ते कोणी पाहिलं नाही, पण त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी नोंद केलेल्या आहेत की तुकडोजी महाराजांच्या समोर, म्हणजे त्यावेळेस त्याला देवबाबा म्हणायचे, त्याच्या समोर त्या काळामध्ये अनेक हिंस्त्र पशु विशेषतः वाघ वगैरे जर आले तर त्याचं भजन किंवा त्याचं गुणगुण ऐकून ते शांत बसायचे. आणि तो देवबाबा म्हणून प्रसिद्ध झाला. आता देवबाबा म्हणून जो प्रसिद्ध झाला त्या देवबाबांनी त्या काळामध्ये काही ज्या रचना रचलेल्या आहेत 1927च्या, त्या रचनाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचंय मला. कारण आपण ज्या ग्रंथावर बोलणार आहे ग्रामगीता, त्या ग्रंथावर अर्थात मी त्या पुढे बोलली त्याच्यावर, पण या ग्रामगीता ग्रंथावर एक असा आक्षेप आहे की याच्यामधली भाषा ग्राम्य आहे. परंतु तो 1954चा ग्रंथ आहे. 1927ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रंथ रचले किंवा ज्या छोट्या छोट्या पुस्तिका म्हणता येईल त्याला, की ज्या ग्रंथांचं वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायचंय, त्यांचा 1927चा ग्रंथ आहे. मी ग्रंथच म्हणतो याला 1927चा हा ग्रंथ जो आहे आनंदामृत. याच्यामध्ये फक्त 60 पेजेस आहे. आणि याच्यामध्ये जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान पूर्ण वेदांताचं आहे. आणि या आनंदामृत ग्रंथावर जे भाष्य आहे या विठ्ठलराव कोठाळेंचं, हे 450 पेजेसचं हा ग्रंथ आहे. म्हणजे 60 पेजेसच्या या ग्रंथावर एवढं मोठं भाष्य केलेलं आहे. याच्यावर तुम्ही लक्षात घ्या ज्या पद्धतीनं गीतेच्या 700 श्लोकांवर माऊलींनी 9900 ओव्यांचं अमृत लिहिलं ना, तशा पद्धतीचा हा प्रकार आहे. हा 1927चा ग्रंथ तुकडोजींचा. आणि हा पूर्णपणे वेदांत आहे. कारण त्यावेळी ते अशा वेगळ्या ट्रान्समध्ये होते. आणि त्यानंतरचा एक जो दुसरा ग्रंथ आहे तो त्यालाही ग्रंथ म्हणतो मी, हा आत्मप्रभाव, हा सुद्धा 1927चा आहे. आणि याच्यावर सुद्धा जवळपास 350 पेजेसचं भाष्य जे ते विठ्ठलराव काठोळेंचं आहे. याचा अर्थ की 1927च्या काळामध्ये ज्यावेळेस देवबाबा म्हणून ताडोबाच्या जंगलामध्ये रामदिघी आणि त्या भागामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फिरत होते, त्यावेळी त्यांच्यावर ही आपण ज्याला कृपा म्हणतो ती निश्चितपणे होती. त्याच्यामुळे त्यांचा शब्द जो होता तो शब्द हा साक्षात वेदांताची वाणी होती. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जी सांगायची वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनामध्ये, ती म्हणजे की ज्या पद्धतीनं
समाजाचा कल असतो, ज्या पद्धतीनं समाजाच्या अडचणी असतात, त्या पद्धतीनं जे महापुरुष सत्पुरुष असतात ते स्वतःला बदलत असतात आणि त्याने ते बदललं पाहिजे. पसायदानामध्ये भेटतू तया भूताचे म्हटलेला तो प्रकार तोच आहे की काहीतरी समाजाच्या अडचणीचं चिंतन करून त्या चिंतनावर काहीतरी समाजातल्या अडचणीसाठी एखादं सोल्युशन घेऊन येऊन तो संत समाजामध्ये येत असतो. मग हा देवबाबा म्हणून समाजात त्या ठिकाणी फिरत असणारा एक अवलिया अशा प्रकारचा जो संत होता. फक्त गजानन महाराजांची वृत्ती जी होती ती वेगळी होती, ते आत्मभग्न अवस्थेमध्ये असायचे. यांचं तसं नव्हतं. हे सातत्यानं कुठे सप्ताह एक्के भजनावली अशा प्रकारांचं चालू आहे सारखं स्फुट आणि सातत्यानं. तुम्हाला मी त्यांची पूर्ण ग्रंथावली आज दाखवणार. तुकडोजी महाराजांनी त्या 1927, 28, 32 पर्यंत त्या भागामध्ये अशा प्रकारचं सगळं मार्गक्रमण केलं आणि मग ते परत आपल्या गावाकडं 33-34 ला ज्यावेळेस आले त्यापासून त्यांच्या जीवनामध्ये एक स्थित्यंतर सुरू झालं. 1935 ला सालबर्डी म्हणून गाव आहे, त्या सालबर्डीला त्यांनी एक महायज्ञ केला. त्या महायज्ञाचं वेगवेगळ्या ठिकाणचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला मी गंमत सांगतो की त्या महायज्ञामध्ये जवळपास 28 ते 30 दिवस तो कार्यक्रम जो चालला त्या याच्यामध्ये 6 ते 9 लाख लोक जेवले. 6 ते 9 लाख त्या काळामध्ये. आणि त्यावेळी स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे येतं ते धूम्रपानही करत होते. त्यांचं एक काव्य आहे बीडी में जो मजा आहे वगैरे. ते स्वतः चहाही प्यायचे, कपडेही पूर्ण घालायचे. पण हळूहळू तिथून स्थित्यंतर झालं त्यांचं, कायाकल्प म्हणतात त्याला. त्यांनी त्यावेळी धूम्रपान सोडून दिलं आणि खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. आणि हा जो प्रकार झाला त्यावेळी अमरावतीचा एक ऍडव्होकेट अकर्ते म्हणून होते, ऍडव्होकेट अकर्ते यांनी त्या दरम्यान पवनार आश्रमला महात्मा गांधी आलेले होते विनोबांकडे. त्यांच्याजवळ कागाळी केली की हा जो व्यक्ती आहे हा समाजाला फूस लावतो, बळकवतो, याला काहीतरी तुम्ही एकदा कान पिचकण्यात द्या. गांधीजींनी 1935 नंतर 36 मध्ये म्हणजे 35च्या शेवटी तुकडोजी महाराजांना पवनार आश्रमाला बोलवलं. आता बघा पहिला टप्पा जो आहे हा हुडपणा करणारा, विना तिकिटाचा पंढरपूरला जाणारा, त्याच्यानंतर देवबाबा म्हणून ताडोबा आणि चिमूरच्या जंगलामध्ये रामदिगी जंगलामध्ये फिरणारा हा व्यक्ती ज्यावेळेस इकडे आला त्यावेळेस अशा प्रकारचा एक महायज्ञ केल्यानंतर त्यांच्या जीवनाला जो कलाटणी भेटली आणि त्यांना गांधीजींनी बोलवलं. आता हा जो परिस्पर्श जो असतो हा काय असतो ते लक्षात येईल. गांधीजींसोबत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1 महिनाभर होते आणि त्यांचं सातत्याने ते भजनं चालायचे. गांधीजी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे, ते गांधीजींना विचारायचे. महिनाभर त्यांचे प्रश्न चालले. आणि असं एका ठिकाणी नमूद आहे की गांधीजी एक दिवस काही मौनात होते आणि तुकडोजी महाराजांनी जे भजन म्हटलं त्यांचं मौन त्यावेळेस तुटलं होतं. म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये हा एक प्रभाव होता. पण गांधीजींचा परिस्पर्श झाल्यानंतर तुकडोजी महाराजांची एक गोष्ट लक्षात आली, मी जे म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन, की आपल्याला देवबाबा म्हणून हे जे आपण काम करतो याच्या पलीकडे काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथपासून मग या सामाजिक जाणीवेची किंवा सामाजिक एकंदर अवस्थेची जाणीव जी आहे ती देवबाबा असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना झाली. आणि मग तिथपासून त्यांचा संबंध जो आहे तो आपल्या या देशातील स्वातंत्र्याच्या चळवळीशी आला. आणि 1942च्या चळवळीमध्ये गांधीजीच्या चलेजाव याच्यामध्ये त्यांना या समाजामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची जागृती करत असताना 3 महिन्याची कैद झाली होती. मग लक्षात घ्या बदल पहा. देवबाबा तिथून हा अशा प्रकारचा एक भंडारा मोठा करणारा महिनाभर आणि तिथून मग तो एक स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उडी घेणारा असा नेता झाला. आणि त्यांच्या त्या भजनाने अशा प्रकारची प्रेरणा मिळाली, लोकांना मिळत गेली. त्यात ते म्हणतात की पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, अशा प्रकारे त्यांचं भजन आहे. आणि ते म्हणतात की नाव लगेगी किनारे, शेवटी भगवंत येईलच. झाड झडुले शस्त्र बनेंगे, अशा प्रकारचा एक त्यांनी आवाज समाजामध्ये उचलून त्यांच्या खंजेरी भजनाला असंख्य लोक सातत्याने येत राहायचे. आणि त्यातून त्यांची ही अशा प्रकारची एक स्थित्यंतराची गोष्ट झाली. आता हे स्थित्यंतर होत असताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली त्या दरम्यान, आणि ती गोष्ट तुम्हाला तिथून सांगायची सुरुवात केली. ग्रंथाची जी सुरुवात झाली ती तुम्हाला सांगितली लिखाणाची. पण त्यांनी त्या दरम्यान 1943 ला त्यांचे वेगवेगळे छोटे छोटे भजनी मंडळ जे होते त्यांना एकत्रित करून
श्री गुरुदेव मासिक 1943ला सुरुवात केली आणि 1943ला त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ याची स्थापना केली गुरुकुंज मोझरीला. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो मी, आपण भारतीय संविधानानुसार जगतो. ही भारताची राज्यघटना लिहित असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि अनेक महनीय व्यक्तींनी त्याच्यामध्ये मेहनत करून आपल्या देशाला आपण जगायचं कशी अशी घटना दिलेली आहे. पण ही सर्व गोष्ट जी आहे ती 1947, 48, 49, 50. पण हा जो आदेश रचना नावाचा ग्रंथ जो आहे, ही श्री गुरुदेव सेवा मंडळाची घटना जी हिची रचना 1942 मध्ये झालेली. तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं, तुमचा प्रचारक कसा असेल, तुम्ही कपडे कसे घालायचे, तुम्ही राहायचं कसं, जायचं कसं, बोलायचं कुठे, कुठं कसं थांबायचं, प्रचार कसा करायचा, प्रसार कसा करायचा, याची इत्यंभूत माहिती जी आहे ती यामध्ये दिलेली आहे. आणि तिच्यामध्ये असं हे सर्व काव्यात्मक आहे, हे सर्व काव्यात्मक आहे. याच्यातला कुठलीही गोष्ट जी आहे ती अशी म्हणजे पॅरेग्राफ वाईज अशी काही लिहिलेली नाही. हे सर्व काव्यात्मक आहे. काव्यामधून त्यांनी आदेश दिलेले कसं राहायचं. तर 1943ला गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाल्यावर त्याची घटना तयार होते. भारतीय घटनेच्या आधी श्री गुरुदेव सेवा मंडळाची घटना तयार होते. हे तुकडोजी महाराजांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. यानंतर ही 3-4 महिन्याची ती कैद वगैरे झाल्यानंतर ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये ओढले गेले आणि मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या राष्ट्रीय जागृतीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. आणि ते वाहून घेत असताना या भागामध्ये आपल्या इकडे विशेषतः आपण ज्याला विदर्भाचा किंवा याचा जो भाग म्हणतो याच्यामध्ये अनेक प्रकारच्या परिषदांमध्ये त्यांना बोलवायचे. मग त्यात साहित्य संमेलन असो, त्याच्यामध्ये शेवटचं त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे वैरेश्वर समाजाचा असो, शिखांचं संमेलन असो, ख्रिस्ती लोकांचं संमेलन असो. शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगायला पाहिजे की त्यांनी एका ठिकाणी तमाशा या परिषदेत सुद्धा स्वतः अध्यक्ष म्हणून गेले. म्हणजे अभ्यास आणि एकंदर विचारसरणीची प्रगल्भता तुकडोजी महाराजांची इतकी होती, अधिकार, की त्याच्यामध्ये त्यांना सर्व ठिकाणी बोलवलं जायचं. आणि ते बोलत असताना त्यांना हे आपण जे कुंभामध्ये वगैरे पाहतो महामंडलेश्वर, तर महामंडलेश्वराचे अध्यक्ष म्हणून ते 3 वर्ष होते. आणि भारत साधू समाजाची स्थापना करून त्यांनी 1956ला साधू लोकांना एकत्र आणण्यास सुद्धा कार्य केलं. एकंदर ही व्याप्ती जर आपण पाहिली तर एखादा व्यक्ती अशा सगळ्याच्यात का बोलू शकतो, का पाहू शकतो, हे आपल्याला एकंदर काही काही गोष्टी त्याच्या लक्षात येईल. तुम्हाला छोटी छोटी त्यांच्या गोष्टी दाखवतो. पंढरीचा थोर वारकरी, याच्यावर त्यांचे पंढरीच्या पांडुरंगावरचे भजन आहेत सगळे. तुमचं आमचं सर्वांचं आराध्य गजानन महाराजांवरचे त्यांचे भजन आहेत. त्याच्यानंतर तुकडोजींची शैक्षणिक दृष्टी, तुकडोजींचे सद्गुरूचं तत्वबोध, म्हणजे हे जे ग्रंथ आहेत सगळे या सर्वांवर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अभ्यास तो मांडलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगणं आवश्यक आहे. हे 10 खंड आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र गद्य वाङ्मय, आणि ते तितक्याच ताकदीचे यांचे हिंदीचे सुद्धा ग्रंथ तितकेच आहेत. बरं का, म्हणजे जितकं प्रभुत्व यांचं या मराठी भाषेत तितकं हिंदीवर होतं. आणि राष्ट्रभाषा हिंदी होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या काळामध्ये खरोखर फार मोठा प्रयत्न केलेला आहे. आता तुकडोजी महाराजांच्या काही वैशिष्ट्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायचं. तुकडोजी महाराजांची वैज्ञानिक दृष्टी, तुकडोजी महाराजांची धार्मिक दृष्टी, तुम्ही ग्रंथ पाहत चला फक्त. तुकडोजी महाराजांचं भजन गवळण वगैरे वगैरे, तुकडोजी महाराजांचा गीतेवरचा आणि समाज संजीवनीचा हा ग्रंथ, आणि महात्मा गांधींच्या 1948च्या त्या अतिशय दुर्दैवी मृत्यूनंतर गांधी गीतांजली हे गांधीजीवर त्यांनी विशेष ग्रंथ हा लिहिलेला आहे. विवेकानंदांचं आपल्याला एक वैशिष्ट्य माहिती आहे की विवेकानंद 1892ला ज्यावेळेस शिकागो परिषदेला गेले त्यावेळेस त्यांना त्या परिषदेमध्ये आत घुसण्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी आल्या. परंतु 1952ला हा जो कर्तृत्वाचा एकंदर प्रवास आहे तुकडोजी महाराजांचा, यानुसार त्यांना 1952ला सुरुवातीला अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषदेसाठी आमंत्रण आलं होतं. पण ते काही कारणामुळे जाऊ शकले नाही त्या काळामध्ये. पण 1954ला 55ला त्यांना ज्यावेळी जपानला सर्व धर्म परिषद झाली त्यावेळेस तुकडोजी महाराजांना तिथे नुसतं बोलवलं, तर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि त्या ठिकाणी
त्यांचा जो ग्रंथ त्यांनी जो लिहिलेला तो विश्वशांती योग हा ग्रंथ तिथे लिहिलेला त्यांनी. आणि त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे भजन, वेगळ्या प्रकारचे हे मार्गदर्शन करता करता तुकडोजी महाराज तिथून येता येता जवळपास आपल्या एशियातील 18 देशाच्या आध्यात्मिक आणि धार्मिक सल्लागार समितीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. इतका हा व्याप्तीचा व्यक्ती. आणि याचं लिखाण नावाचा प्रकार तुम्हाला सांगतो मी, तसा काही नव्हता, म्हणजे शिक्षण असं काही तसं नव्हतं. पण त्यांचा एकूण एक शब्द जो आहे, त्यांचे अतिशय जवळचे भक्त डॉक्टर सुदामजी सावरकर यांनी त्यांचा एकूण एक शब्द लिहून घेतला. आणि तो प्रत्येक शब्द जो आहे तो शब्द त्यांनी डॉक्युमेंट करत असताना कधी कधी त्याच्यामध्ये थोडासा काही संस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या तुकडोजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त ऱ्हस्व दीर्घ पहा, शब्द बदलायचा नाही, कारण हे शब्द माझे नाहीत, हे शब्द जे येतं माझ्यावर काहीतरी कृपा आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. म्हणून हे माझ्यावर येणारे शब्द जे येतं हे कृपेचे आहेत. या शब्दामध्ये तुम्ही बदल न करू, तुम्ही जास्तीत जास्त ऱ्हस्व दीर्घ पहा, असं त्यांनी सावरकरांना म्हणजे सुदाम सावरकरांना समजावून सांगितलं होतं बरं का. सुदाम सावरकरांनी त्यांचा पूर्ण जीवनाचा जो पट आहे त्या जीवनपटावर त्यांनी अतिशय 8-10 खंडामध्ये त्यांचा जीवनपट जो आहे त्यांनी तो पूर्णपणे लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव जे आहे ते जीवनयोगी राष्ट्रसंत अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी त्याच्यावर तो लिहिलेला आहे. ते 7-8 खंडामध्ये आणि अतिशय पूर्णपणे त्यात लिहिलेलं आहे. माझ्या भाग्यानं मी काही माझ्या स्नेही मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये ज्यावेळेस गुरुकुंज मुजऱ्याला गेलो त्यावेळेस मी तिथला एक हा गुरुदेव सेवा मंडळाचा गुरुदेव मासिकाचा जो प्रकाशनाचा भाग आहे तिथे गेलो होतो. तिथे मला 1955 ते 1960 या 6 वर्षाचे हिशोबाचे वह्या पाहायला भेटल्या. मग त्यावेळेस त्या व्यक्तीने मला एक्सप्लेन केलं की तुकडोजी महाराज संध्याकाळी बसले की कसा कसा खर्च झाला ते लिहून घ्यायला सांगत, ते पुन्हा तपासत आणि त्याच्या खाली सही करत. मला त्या प्रत्येक तारखेला ज्या ज्यावेळेस ते तिथे हजर होते त्यावेळेस त्या प्रत्येक तारखेला तुकडेदास नावाची झोकदार त्यांची सही जी ती मला तिथे दिसली. म्हणजे तुकडोजी महाराज जे म्हणतात ते रामदास स्वामीच्या एका गोष्टीची फार मिळतं जुळतंय की आधी प्रपंच करावा नेटका तर त्या परमार्थाला अर्थ येतो. तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात ते तुम्हाला ज्याला संसार ज्याला जमला नाही त्याला प्रपंच जमला नाही असं एका भजनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे भजनं अनेकविध भजनं आहेत ते. तर तात्पर्य असं की हा व्यक्ती समाजाचं आपल्याला जर काही करायचं असेल तर समाजामध्ये आपला आदर्श सुद्धा आला पाहिजे हे त्यांनी प्रत्येक ठिकाणी या हिशोबाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये फार एक महत्वाची. हा ग्रामगीतेचा भाग जो आहे तिथपर्यंत आपण येण्यापूर्वी त्यांचं बाकीचं काही लिखाण जे आहे ते सुद्धा मला तुम्हाला काही अवगत करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यांची ही 2 भजनामृत सागर आणि हा भजनामृत सागर हा हिंदी भजनाचा 2 खंडामध्ये असल्या जवळपास 300 पेजेसचा हे ग्रंथ आहेत 2. तर हे दोन्ही ग्रंथामध्ये महाराजांच्या अतिशय तडफदार अशा प्रकारच्या अनेक भजनावलींचा समावेश आहे. त्याचबरोबर तुकडोजी महाराजांनी अतिशय समृद्धपणे अभंगाची सुद्धा रचना केलेली आहे, अभंगाची रचना केलेली आहे. आणि हे करत असताना त्यांना अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या येतात त्या पाहायला मिळाल्या, म्हणजे लोकांनी त्यांना त्या दृष्टीनं जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवाचं त्यांनी जे डॉक्युमेंटेशन केलं ते सुद्धा त्यांनी पाहिलं. पण मेरी जीवन यात्रा हिंदीमध्ये, माझी आत्मकथा आणि ही माझी आत्मकथा मराठीमध्ये छोटं, तर हे एका विशिष्ट मला वाटतं 1950 पर्यंतच 52 पर्यंत त्यांचं डॉक्युमेंटेशन आहे, जपान यात्रेपर्यंत. त्याच्या पुढचं ते व्यस्ततेमध्ये त्यांना ते लिहिलं गेलं नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं. तर हा एकंदर तुकडोजी महाराजांचा जो एक प्रवास आहे, या प्रवासामध्ये स्वातंत्र्यानंतर 1948 ला गांधीजींच्या हत्येनंतर जगभरातल्या अनेक तत्वज्ञ संतांना पवनार आश्रमाने बोलवलं. त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांना बोलवलं आणि त्या संमेलनामध्ये त्यांना राष्ट्रसंत ही पदवी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली. आणि आपल्याला दिलेली पदवी जी आहे राष्ट्रसंत नावाची पदवी आहे, हा प्रकार लक्षात आल्यानंतर तुकडोजी महाराजांनी त्यांचा लक्षात घ्या की देवबाबा सालबड्डीचे यज्ञ करणारा महाराज, त्याच्यानंतर गांधीजीच्या सोबत आलेला म्हणजे त्या असहकार चळवळीमध्ये वेगवेगळ्या चले जाव समितीचा घेणारा स्वातंत्र्यवीर आणि लोकांना
मनामध्ये ते मशाल पेटवणारा जो व्यक्ती आहे तो या प्रवाहातून शेवटी राष्ट्रसंत झाला. मग आपल्या राष्ट्रसंत झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वतःला अनेक गोष्टीमध्ये बदललं. बघा लक्षात घ्या. आणि त्यांचे वेगळ्या प्रकारचे आंदोलन जर तुम्ही पाहाल तर त्या आंदोलनाच्या दृष्टिकोन तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे 1978 प्रकार केले ते लक्षात घ्या की दिल्लीतील निर्वासित शिबिरी जे होते त्याच्यामध्ये त्यांनी भेट दिली. पुण्याचा जलप्रलय, विदर्भातील पुराचा कहर, नागपुरातील ज्याला आपण हिंदू मुस्लिम दंगे झाले ते, कोयना भूकंप, नंतर उत्तर सीमेवर ज्यावेळेस 1962 युद्ध झालं त्यावेळेस तिथून जाऊन सैनिकांचं त्यांनी मनोबल वाढवलं होतं. 1965 तर ते लाहोरच्या त्या म्हणजे सरहद्दीपर्यंत गेले होते आणि तिथे त्यांनी भजनं म्हटली होती. राष्ट्रसंत म्हटल्यानंतर तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय स्वरूपात मला काय करता येईल अशा दृष्टिकोनातून हा विदर्भ, हा महाराष्ट्र हे सोडून या सर्व ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला. आणि एका ठिकाणी त्या भंगी संमेलनामध्ये सुद्धा ते अध्यक्ष होते. म्हणजे आपल्या स्वतःची व्याप्ती जी आहे एखाद्या व्यक्तीने जर ठरवली ती कशा पद्धतीने वाढवता येते हे लक्षात येईल. आणि त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते किंवा एक प्रमुख म्हणून ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी आपली वेगळी प्रकारची एक म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडायला लागत असते. आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुकडोजी महाराजांनी मांडली. जसं मी सांगतो की जपानला ज्यावेळेस ते गेले त्या जपानला गेल्यानंतर तिथलं भजन येते म्हणजे हर देश में तू, हर भेष में तू, तरी नाम अनेक बस तू एकही आहे. म्हणजे माझ्या समोर बसलेले या जगतातील अनेक धर्माचे जे प्रतिनिधी आहेत ज्या पद्धतीनं त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सर्वांना बंधू आणि भगिनींना म्हटलं होतं त्यावेळेस हर देश में तू, हर भेष में तू, तरी नाम अनेक तेरे तू सब एकही आहे. अशा प्रकारचा एकात्मतेचा भाव जो आहे हा तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस ते सांगितलं. म्हणजे आपल्याला आपली भूमिका मांडत असताना आपल्यावर आलेली जबाबदारी जी आहे तिची व्याप्ती जी आहे ती तुकडोजी महाराजांना प्रत्येकाने लक्षात आलेली होती. आणि हे करत असताना त्यांचं अतिशय बारकाईनं लक्ष या आश्रमामध्ये होतं. आणि त्या आश्रमाच्या भोवती किंवा आश्रमाच्या निमित्तानं किंवा यांच्या प्रभावानं आलेले लोक जे होते त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा संस्कार त्यांचा चालू होता. आणि त्या संस्कारामध्ये त्यांनी एक गोष्ट जी केली होती ती महत्वाची. आपण पाहतो 1925 आपण आता सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी करतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारचे प्रवाह जे आले की त्याला आपण कॅटरबेस म्हणू शकतो. कॅटरबेस म्हणजे त्यातून निघालेला व्यक्ती जो असतो त्याचं एक वैशिष्ट्य असतं. ज्या पद्धतीनं डिफेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा प्रकारचे विंग आहेत किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे सीमा सशस्त्र बल किंवा ITBF किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे पाहतो. त्या प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य असतं, कमांडोज असतात. म्हणजे दे आर स्पेशली ट्रेंड. तशा पद्धतीनं जसं RSS मध्ये कॅडर बेस लोक तयार होतात तसे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेनं लोक जे तयार झाले त्यांची एक आदर्श जीवनसंहिता त्यांनी तयार करून दिलेली आहे. त्या आदेश ग्रंथामध्ये ती आहे. पण ती नुसती त्यात दिली म्हणून नाही, तुम्ही तसे आहे का हे पाहण्यास सुद्धा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि तसे लोक घडवण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं अनेक बाल संस्कार शिबिर प्रत्येक ठिकाणी सातत्याने होत राहायचे. आणि त्या बाल संस्कार शिबिरामध्ये सकाळी उठल्यानंतर ध्यान साधना, तुम्हाला एक उदाहरण सांगायला पाहिजे आणि एक माझा स्वतःचा अनुभव सांगायला पाहिजे. आणि तो किती प्रगल्भतेनं हे लोक मानतात हे पाहायला पाहिजे. 2014 माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या आश्रमामध्ये तिथं सर्व तीर्थकुंड आहे. त्या सर्व तीर्थकुंडामध्ये तुकडोजी महाराजांनी स्वतः भारतातल्या 30 पवित्र नद्यातील जल आणून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे त्यांचे स्वतःचे गुरु, त्यांचे गुरुबंधू या अनेकांच्या अस्थिचं विसर्जन केलेलं आहे. आणि आजही अनेक त्या भागातल्या लोकांचा तिथे अस्थि विसर्जन काय म्हणतात. मी माझ्या भाग्यानं माझ्या वडिलांचं अस्थि विसर्जन तिथे केलं होतं. आता तिथली तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. म्हणजे आमच्या इकडे असलेले लहानोजी महाराज, आमच्या इकडे असलेले म्हणजे तुकडोजी महाराजांचे गुरु जे होते आडकोजी महाराज, स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्या आजूबाजूच्या याच्यामध्ये असलेले जे काही त्या सर्वांच्या अस्तित्वामध्ये आहेत. आता अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आणि त्याच्याकडे आपल्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आणि हा दृष्टिकोन जो आहे तिथे गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक प्रकाश पडला. सकाळी 4 वाजता ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बसत त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या अस्थीचा कलश आणि आणखीन 2-3 लोकांचे ते अस्थीचे कलश त्यांनी ते ठेवले. आणि त्याच्यासमोर तिथे वृद्धाश्रम आहे, मुलांचं एक हॉस्टेल आहे. ते सर्वजण मुलं समूह गानामध्ये सकाळी 4 वाजेपासून त्यांनी 6 वाजेपर्यंत अनेकविध भजनं, ध्यान, धारणा असा प्रकार झाले.
आणि नंतर मग 6 वाजता ते विसर्जन झाल्यानंतर एका व्यक्तीनं अतिशय सुंदर चिंतन मांडलं 20 मिनिटांमध्ये. त्या चिंतनाचा प्रभाव तुमच्या लक्षात येईल. साधारणतः ते म्हणे की तो अस्थि कलश आम्ही कुठे ठेवला होता. म्हटलं जिथं वंदनीय राज संत तुकडोजी महाराज बसतात तिथं. साधारणतः आपण आपला अस्थि कलश कुठे ठेवतो म्हणे. म्हटलं आमच्याकडे एखाद्या कोठ्यामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवतात. मग का ठेवतात. विटाळा समजतात म्हणजे त्याला. मग लक्षात घ्या म्हणे आपण इतकी शिकलो सवरलो तरी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आकलने आपण प्रवाहपतीत होतो. एक लक्षात घ्या म्हणे ज्या व्यक्तीच्या अंगा खांद्यावर तुम्ही खेळले आणि ज्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्यावर अग्निसंस्कार झाला जो सगळ्यात पवित्र आहे त्याच्यामध्ये विटाळ राहील की तुमच्या माझ्यासारख्या देहामध्ये राहील. माझे डोळे उघडले, माझी तुम्हाला आता विवेक जागृत झाला. मी घरी फोन करून तो राहिला कलश माझ्या घरामध्ये आणून ठेवला होता. म्हणजे आज आपण किती काही विज्ञान युगात वागत असलो आणि किती काही या क्रांती झाली म्हणतो विज्ञानाची, पण आपली बौद्धिक पातळी सुधारलेली नाही. आपण रूढी परंपरामध्ये जखडलेलो आहोत. परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेल्या काही गोष्टी अशा आहेत की त्या अनेक गोष्टीला फाटा देणाऱ्या आहेत आणि तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये समाजाभिमुख आणि सर्व रूढी परंपरापासून अंधश्रद्धापासून दूर करत आपल्याला मुक्त करणार अशा प्रकारचं अंजन घालणारी अशी एक प्रकारची ज्ञान परंपरा तिथे. तर असे कॅडर बेस लोक जे म्हणतात त्या कॅडर बेस लोकांसाठी संध्याकाळी तिथे कुठेही तुकडोजी महाराजांचं असलं तर एक सामुदायिक सायंकाळी प्रार्थना असते. त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये जे शब्द आहेत असे हे 8 अशा प्रकारचे त्याचे स्टांजा आहेत आणि त्या 8 स्टांजांना स्वतः सुदाम सावरकरांनी नाव दिलेलं आहे अष्टश्लोकी भागवत. अष्टश्लोकी भागवत. तुम्हाला गंमत सांगतो मी ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आहे पसायदानाच्या प्रत्येक ओळीमध्ये एक वेगळा अर्थ आहे तसा तुकडोजी महाराजांच्या या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ आहे. आणि तो अर्थ जो आहे तो मागच्या वेळी मला भाग्यानं त्यांच्या श्रद्धांजलीच्या दरम्यान मला त्याच्यावर बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा मी एक गोष्ट सांगितली की नामदेवराव त्यांच्या पसायदानामध्ये काय म्हणतात नामा म्हणे तया असो कल्याण जयामुखी निधान पांडुरंग. म्हणजे नामदेव महाराज तिथंच तुम्हाला सांगतात तुम्ही कल्याण फक्त पांडुरंग म्हणा. आणि तो काळ तसा होता. ज्ञानेश्वर महाराजांनी ही सर्व जबाबदारी जी आहे जे काळाची व्यंकटी सांडीपासून सर्व ते त्या काही महत्वाच्या 3-4 मागण्या आहेत ती सगळी ती चंद्रमेजे लांछन मार्तंडेचे तापहीन आणि ग्रंथोपजीवी अशा या संतांच्या आणि त्या ग्रंथांवर सोडलेली आहे की अशा प्रकारची विष्णुष्टांची मांदेवाळी विनंती चालू होईल म्हणून ते तुम्हाला सुधरेल. परंतु तुकडोजी महाराजांनी तसं नाही केलं. तुकडोजी महाराजांनी या सामूहिक प्रार्थनेमध्ये ही सर्व जबाबदारी कोणाला दिली माहितीये का. हम. आता एक प्रार्थना फक्त मी एखादा स्टांजा वाचतो. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार. म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुमची इथल्या इथे स्वर्गासारखा संसार होऊ शकतो पण मागणी काय परमार्थमय व्यवहार हो. कारण उच्चतम जीवन कोणाचं असू शकतं. स्वर्गासम संसार बनवण्याकरता परमार्थमय व्यवहार हो. आणि मग त्यांनी जबाबदारी कोणा दिली पहा ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. म्हणजे सर्वत्र समत्व असणं आवश्यक आहे. गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. हा आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही सर्वत्र समत्व विचार करू. या 8 स्टांजामध्ये तुकडोजी महाराजांनी 14 वेळा हम हमारा हमको हमारे लिए हमने क्या करण्याचे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांनी जी जबाबदारी दिली संतांना किंवा व्यक्तीला तसं नाही. यांनी स्वतः तुम्ही आतल्या आत तुमच्या स्वतःवर जबाबदार आहे. सद्गुरू वामनराव पै ज्या पद्धतीने म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्या पद्धतीने तुकडोजी महाराज म्हणतात की तुम्हाला या पद्धतीने वागवा. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की गोष्ट जी आहे की तुम्ही खरोखर मनापासून वाचली पाहिजे. मी याचं आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकेल. आणि शेवटी प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या राष्ट्रवंदना होत असते. त्या राष्ट्रवंदनेमध्ये हा राष्ट्रसंत राष्ट्रवंदना म्हणजे गंमत अशी आहे की व्यक्ती सुखी असून चालत नाही आणि व्यक्ती सुखी असल्याशिवाय चालत नाही. समाज सुखी व्हायचा असेल तर व्यक्तीला सुखी व्हावं लागेल पण समाज सुखी असेल तर देश सुखी होईल. पण ते काय म्हणतात तन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल में रहे प्यारा. तुम्ही आजच्या राजकीय वातावरणातून आपल्यामध्ये जे धर्मपंथाबद्दलचं विष काढवलं जातं त्याच्याबद्दलचा विचार जर केला तुम्हाला राष्ट्रवंदनेचं महत्व लक्षात येईल. तन्मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. हा आपला देश जो आहे सगळ्या धर्माला सर्व पंथांना हे राहिला पाहिजे. आणि ते म्हणतात निर्भय हो इस देश की माता मंगल कीर्ती बढ़ाने सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपयाने. सगळ्यात पहिले तिथं स्त्रीचं महात्म्य तुकडोजी महाराजांनी या
राष्ट्रवंदन मांडलेलं आहे. ही अतिशय सुंदर अशा प्रकारची राष्ट्रवंदन आहे, प्रेरक, आणि सातत्यानं त्या प्रेरणेतून त्यांनी समाजाला एक अशा प्रकारचं मार्गदर्शन सातत्यानं करत गेले. आणि हा त्यांचा बनलेला मी सांगितलं कॅडर जो आहे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचा पेहराव, ती स्वच्छता, ते वागण्याची पद्धती, त्या शिस्तीत बसण्याचं वगैरे सगळ्या गोष्टी, चपला कशा राहतील, बसायचं कसं, हे सगळं ठरलेलं. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी इथं ह्या फ्रेम मध्ये दिलेल्या आहेत त्यांनी. तो जो मी ग्रंथ तुम्हाला सांगितला आदेश रचना, याच्यामध्ये बसायचं कसं, कुठं बसायचं, गर्दी चालत नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मानवता हा धर्म जो आहे तो सगळ्या दृष्टिकोन त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी सांगितला याला जसं महत्व आहे, तसं एक शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ग्रंथाचे जे म्हणजे निर्माते आहेत वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिले. पण त्यांना मान्यता देत असताना मी जस्ट तुम्हाला सांगितलं माझी खंत की आपण त्यांना मान्यता देत असताना आपण त्यांना ओळखत नाही. बरेच जण मी पाहिलं की पुण्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावच माहिती लोकांना. लोकराज्य महाराष्ट्र शासनाचा हा हे असतो. हा तुकडोजी महाराजांचा विशेषांक नोव्हेंबर 2000चा आहे. याच्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारचं लिखाण करणारे प्राध्यापक रघुनाथराव कडवे जे आहेत ना, डॉक्टर, यांचं अतिशय मौलिक लिखाण वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांच्या प्रत्येक जीवनातल्या घटनेवर आहे. आणि या व्यक्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्याजवळ ते ग्रंथ सुद्धा आहे छोटे 2, की दररोज वंदनीय राजसंत कुठे जायचे आणि काय करायचे आणि कोणत्या गावाला जायचे या सगळ्याचा लेखाजोखा जो आहे की नाही तो त्यांच्या पूर्ण आयुष्याचा जवळपास माहिती तो पासूनचा 1930 पासूनचा तर त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचा यांनी संकलित केलेला आहे. 2 त्याचे छोटे ग्रंथ आहेत. आणि त्याच्यावरून हा व्यक्ती किती फिरत होता लक्षात येईल. आजच्या काळामध्ये आपण सोयी सुविधामध्ये फिरतो, पण त्या काळामध्ये कशी परिस्थिती आहे त्याच्यावर लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ज्या ज्या वेळेस मी गुरुकुंज मोजरीला जातो, त्यांच्या तिथं जे थांबायचे त्या ठिकाणी जातो, तर तिथे सांगत असताना एक गोष्ट नेहमी सांगतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कुठेही गेले, कसेही गेले आणि केव्हाही गेले तरी रात्री आल्यानंतर ते किती उशीर आले तरी सकाळी उठून ते सामुदायिक प्रार्थनेत जात होते. म्हणजे मी स्वतः अतिशय आळशी माणूस आहे, तुमची माफी मागतो, मी सूर्यवंशी माणूस आहे. पण ज्या ज्या वेळेस मला ती गोष्ट समजते, ऐकतो मी, त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी अजूनही माझ्या त्या सकाळच्या आळसावर विजय प्राप्त करू शकलो नाही. लोक महनीय संत का होतात, समाजाची अशा प्रकारची नाडी का पकडू शकतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं कर्तृत्व का करू शकतात, कारण ते आपण ज्या बिछानाला मोठं समजतो की नाही तिथं ते कधीच रुळत नाहीत. हे वैशिष्ट्य तुकडोजी महाराजांचं आहे. डॉक्टर प्रमोद मुनघाटेंचं वंदनीय राजसंत साहित्य सुगंध तुकडोजी महाराजांच्या याच्यावर हा त्यांच्या साहित्यांवर अतिशय प्रसिद्ध आमच्याकडे व्यक्ती येते प्रमोदजी मुनघाटे यांचा हा लिखाणाचा भाग आहे बरं का. आणि सर्व तुकडोजी महाराजांच्या लिखाणावर त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तुकडोजी महाराजांचे 2 ग्रंथ इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे हिंदी मराठी परत इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिले. हे कसे लिहिलेले काय मला माहित नाही, परंतु त्यांचे हे ग्रंथ मला सापडल्यानंतर मी आणलेले आहेत. कारण एक वैशिष्ट्य म्हणून माझी स्वतःची इंग्रजी भाग कच्ची आहे, परंतु त्यात मी वाचण्याचा प्रयत्न केला तर मला त्या स्वामी विवेकानंदांच्या लिखाणामध्ये जो गोडवा जाणवला तो याच्यामध्ये जाणवलेला आहे बरं का. तर हे इंग्लिशमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांचं लिखाण आहे. गीतेवरचं त्यांचं लिखाण, जी आजच्या काळामध्ये समाजामध्ये फार मोठी गोष्ट झालेली आहे, तंटामुक्त गावाची गीता, हे सुद्धा तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतून तो एक्स्ट्रा घेऊन राजेशजी खवले यांनी ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे तंटामुक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये निश्चितपणे एक प्रकारचं वैशिष्ट्य होतं. डॉक्टर सुभाष सावरकरांनी राष्ट्रसंत आणि ग्रामगीता याच्यावर सुद्धा एक लिखाण केलेलं आहे. ग्रामगीता तत्वज्ञानावर प्राचार्य वाडेकर यांचा ग्रंथ आहे. म्हणजे मला ग्रामगीता बोलण्यापूर्वी या गोष्टी सांगायच्या आहेत. नंतर युगप्रवर्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्यावरचं लिखाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गौरव ग्रंथ, या गौरव ग्रंथामध्ये अनेकविध मान्यवरांच्या गोष्टी आहेत. त्यात एक फक्त गोष्ट तुम्हाला निश्चित सांगायची आहे. हे सांगितल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन दर्शन, मुकुंद विश्वनाथ चोपडे, अतिशय गणमान्य लेखकांचे तुम्हाला मी ग्रंथ दाखवले. पण या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रंथातला एक किस्सा सांगून मला आपला विषय थोडा बदलायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गौरव ग्रंथामध्ये बाबा आमट्यांचं एक लिखाण आहे. बाबा आमटे त्या ठिकाणी म्हणतात की तुकडोजी महाराजांना 1967 मध्ये त्यांच्या घशाचा कॅन्सर लक्षात आला आणि मग त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये त्यांची ट्रीटमेंट झाली आणि तिथे अत्यवस्थ अवस्थेमध्ये त्यांना इकडे आणल्यानंतर 11 ऑक्टोबर 1968 सायंकाळी 4:58 सायंकाळी 4:58
त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्याच्यामुळे 4:58 त्यांच्या त्या तिथीनुसार गुरुकुंज मोजरीला आजही सामुदायिक श्रद्धांजली होत असते. त्याला जवळपास 5 ते 8 लाख लोक दरवर्षी असतात. तर तो प्रसंग असा आहे, बाबा आमटे असं म्हणतात की ज्या व्यक्तीनं कधी अपेय पान केलं नाही, अभक्ष भक्षण केलं नाही आणि समाजाच्या सातत्यानं उन्नतीसाठी हा झटला, ज्यानं स्वतःच्या जीवनाचा स्वतःचं शरीर जे आहे चंद्रसारखं झिजवलं अहोरात्र, त्या व्यक्तीला घशाचा कॅन्सर कसं झाला असेल? म्हणजे आम्ही मेडिकल सायन्समध्ये असं म्हणतो का तंबाखू खाणारा असेल, बिडी पिणारा असेल वगैरे वगैरे, यांना कसं झालं असेल? आणि मग थोड्या वेळानंतर ते एक्सप्लेनेशन देतात की ज्या पद्धतीनं समुद्र मंथनातून आलेलं हलाहल जर काही क्षण जरी या पृथ्वीतलावर असतं तर ब्रह्मांड भस्म झालं असतं. म्हणून विनंती करून ते देवादिदेव महादेवांना घ्यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. तर कदाचित तुमच्या माझ्या जीवनातील दुःखाचा कण कण जमा करत करत त्याचं जमा झालेलं अम्ल जे आहे ना, त्यानं तुझ्या या घशामध्ये कॅन्सर झाला असावा. म्हणजे तू आजच्या काळातील नीलकंठच आहे, अशा प्रकारचं बाबा आमटे म्हणतात. ग्रंथ वाचताना क्षणोक्षणी माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौरव ग्रंथ अतिशय समृद्ध पद्धतीनं या ग्रंथामध्ये तुकडोजी महाराजांच्या बद्दल लिहिलेलं आहे. म्हणून हा तुकडोजी महाराजांचा जीवन प्रवास जो आहे हा अनेक अंगाने अशा प्रकारचा बनलेला आहे. आता हा ग्रंथ जो ग्रामगीता आपला मूळ जो उद्देश आहे, मी आज या निमित्तानं ग्रंथ कोणी लिहिला अनुबंध चतुष्टातला पहिला मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर इलॅबोरेट का केला की ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे आपण कोणत्या व्यक्तीचं काय ऐकून राहू. नाही तर मग असं माहिती का की लिहिणारा व्यक्ती कोण आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये आपण वेगळ्या ग्रंथाचा विचार पाहतो की श्रोत्यांना सांगत असताना ज्ञानेश्वरीचा श्रोतू संवाद, परंतु ज्यावेळेस अमृतानुभवावर जातं त्यावेळेस गुरूंनी तुझं स्वतःचं काय हे सांगत असताना त्या अमृतानुभवाची उंची इतकी वाढते कारण गुरूंना सांगायचे माझी काय लायकी येतं. तुम्हाला मला सांगत असताना ज्ञानेश्वरी ओळमध्ये माधुरी आहे, त्या तुम्हाला मला आकलनच येतात, पण ज्यावेळेस गुरूंशी बोलायचं ना त्यावेळेस अमृतानुभव तुमच्या आमच्या पकडीत येत नाही सामान्य माणसाच्या. कारण आपली बुद्धीच कोती आहे, छोटी आहे, सूक्ष्मता आहे आपल्या बुद्धीमध्ये कोणती व्याप्ती नाही, मर्यादित आहे. म्हणून गुरूंना सांगत असताना अमृतानुभव ती गोष्ट आहे. योग्याचा भ्रमनिवास त्याच्या त्या कोऱ्या पत्रावरून जो झाला तो चांगदेवाला मार्गदर्शन करत असताना योग्यतेच्या व्यक्तीशी बोलत असताना चांगदेव पासवाची ती सुद्धा तुम्हाला समजू शकत नाही, कारण तो 2 योग्यांचा संवाद आहे. मग तुम्हाला मला त्यातलं काहीतरी सूत्रानुसार समजतं. तो सूत्रग्रंथ म्हणजे हरिपाठ, भक्ती कशी करावी. म्हणून आपली योग्यता ज्ञानेश्वरी कानाला ऐकायची, तृप्त व्हायचं, तृप्त. आणि जीवनामध्ये भक्ती जर शिकायची असेल तर हरिपाठ. नियमानं खेड्यापाड्यामध्ये आजही हरिपाठ घेतात, त्यातला अर्थबोध किती होतो हे सोडून द्या, परंतु त्यांना जे आत्मिक आनंद त्यातून मिळतो तो. आणि त्यातला एक मुद्दा महत्वाचा, संताचे सांगाती मनोमार्गे गती आकळवा श्रीपती येणे पंथी. दुसऱ्या गोष्टीत पडायचं नाही. म्हणून येता जाता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संतश्रेष्ठ गजानन महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांच्या सोबत पंढरपुराला जायचं. म्हणजे तो स्वतः ज्ञानाचा गाभा जो आहे तो घेऊन, ज्ञान घेऊन ज्ञात्यानं ते ज्ञेय प्राप्त करण्याकरता पंढरपूरला जावं, अशी ती वारीची व्याख्या आहे. म्हणून आम्हाला संत मिळाले, भगवंत नको, भगवंत येईल आमच्या मागे धावतील, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं जे वैशिष्ट्य आहे ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे नामविधान त्यांच्या गुरूंनी दिलं, तुकड्या माणिक सोडून त्याला सगळ्या दृष्टीने अर्पण करत असताना ही ग्रंथ ग्रामगीता ग्रंथ जो आहे हा त्यांच्या या लिखाणावर आणि यांच्या याच्यावर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची टीका होते. हा ग्रामगीता ग्रंथ, या ग्रामगीता ग्रंथाची वैशिष्ट्य तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, कारण याच्यात काय कंटेंट ते मी तुम्हाला आज नाही सांगणार, ते आपण त्याच्यानंतर चर्चा करू. पण याचं वैशिष्ट्य असं आहे, ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहेत आणि त्या 41 अध्यायाचं म्हणजे जे क्लासिफिकेशन आहे ते 5-5 अध्यायाचं एक पंचक तयार केलेलं आहे. त्या पंचकातून ती गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्याने इलॅबोरेट केलेली. पण नावच जे सांगतं ग्रामगीता, म्हणजे मुळात हा ग्रंथ जो आहे हा ज्यांना सांगितलेला आहे तो म्हणजे खेड्यापाड्यात राहणारा, तुमच्या माझ्यासाठी राबणारा आमचा बांधव शेतकरी. म्हणून या ग्रंथाची जी सगळ्यात महत्वाची भूमिका आहे त्या भूमिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती
अर्पण पत्रिका जी आहे ती तुमच्या समोर मला मांडणं आवश्यक आहे. आपण तितकं तरी चिंतन आज आपलं झालं पाहिजे. ग्रामगीतेची ही जी अर्पण पत्रिका आहे त्या अर्पण पत्रिकेमध्ये तुकडोजी महाराज जे म्हणतात, ही अर्पण पत्रिका तुमच्या समोर पूर्ण वाचावे. अर्पण पत्रिका, अर्पण पत्रिकेचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. कष्ट करून महाल बांधसी, परी झोपडी नाही नेटकीशी, स्वातंत्र्याकरता उडी घेशी, मजा भोगती इतरची. आयशा भोळ्या शंकराशी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझशी, प्राप्त व्हावी मना वाटे. म्हणून केली ग्रामगीता. अर्पण पत्रिकेमध्ये ग्रामगीता का केली? म्हणून केली ग्रामगीता. जागृत व्हाया ग्रामदेवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी. आणि नंतर ते एक आशावाद व्यक्त करतात. त्या आशावादावर माझं ग्रामगीताचार्याचं म्हणजे जे थेसिस आहे त्याच्यावर आहे, ग्रामगीता आणि श्रमप्रतिष्ठा. ते म्हणतात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगे. म्हणून तुझशी करतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेच व्हावे आधी उत्थान, विश्वा माझी म्हणून या. ऐसेची हो जनीवनी, संतोष होईल माझिया मनी, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकड्या म्हणे ध्येय हेची. म्हणजे ज्याची अर्पण पत्रिका ही मूलभूत त्या भोळ्या शंकराला, त्या कष्टणाऱ्या सर्वणाऱ्या शेतकऱ्याला आहे. मग आता तुम्हाला जो म्हणजे मी सुरुवातीला जो मुद्दा मांडला त्याचा एक क्षणामध्ये मी हे करतो की तुकडोजी महाराजांनी हे जे 2 छोटे ग्रंथ 1927च्या काळात दिले, हा पूर्ण वेदांत आहे, पूर्ण वेदांत. याच्यामध्ये तुम्ही मानसपूजा कशी करावी, तुमचे इंद्रियाची शुद्धता कशी करावी, मनाची शुद्धता, सर्व गोष्टी याच्यामध्ये या 30 आणि 60 पेजेसच्या ग्रंथामध्ये. पण ग्रामगीतेचा जो मुख्य आक्षेप आहे तो आक्षेप मी आता सुरुवातीला बोललो होतो की ग्रामगीतेची भाषा ग्राम्य आहे. अरे ग्रामगीतेची भाषा ग्राम्यच राहणार आहे. कारण काय, ग्रामगीता ही मुळातच ग्रामीण लोकांसाठी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज हे संस्कृत प्रचूर लिहू शकले असते. त्यांनी प्राकृतामध्ये का लिहिलं? आबाल सुबोधे, जो शास्त्राचा ग्रंथ, शास्त्राचा अर्थ संस्कृतमध्ये सुवर्ण अलंकारामध्ये अटकला होता, तो सामान्यांपर्यंत गेला पाहिजे या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये वाङ्मयीन देशीयतेचा आद्य क्रांतिकारक त्याला म्हणतात. समाजामध्ये कुठली भाषा असो, मी माझी भाषा निर्माण करील, कारण मला त्या समाजाला समजून सांगायचंय जे या भवसागरामध्ये बुडून राहिले. म्हणून त्यांना मुक्ती मिळण्याकरता, त्यांना मोक्ष मिळण्याकरता, त्यांना भक्तीचा मार्ग समजण्याकरता मला हे तत्वज्ञान जीवनाचा अमृत जे आहे ते त्यांच्यापर्यंत हा अमृत कुंभ आणायचा आहे गीतेचा. म्हणून ते प्राकृतामध्ये लिहिलं. ग्रामगीता त्याच पद्धतीनं ज्या व्यक्तीनं 1927ला वेदांत शुद्ध लिहिला, तो 1952-54 ग्रामगीता लिहितात. त्यावेळेस ती ग्रामगीता लिहिली ती अतिशय ग्राम्य भाषेमध्ये. मला एक सांगा तुम्ही, देशविदेश माणूस प्रगल्भ कसा होईल? इथं ज्ञानेश्वर महाराजांचं तुकडोजी महाराजांचं एक सामर्थ्य साम्य तुमच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरी सारखा महनीय ग्रंथ, अमृतानुभवासारखा महनीय ग्रंथ, त्याच्या पलीकडे चांगली 62. पण शेवटच्या टप्प्यामध्ये मला सामान्य माणसाला सांगायचंय म्हणून हरिपाठ आहे. हरिपाठातले सोपे शब्द सोपे आहेत, सूत्र कठीण आहेत. संतांच्या सांगायचे वगैरे वगैरे सूत्र कठीण आहेत, पण शब्द सोपे आहेत. काय करायचे सांगतात, कसं करा तुम्ही पहा. बरोबर आहे. त्या पद्धतीनं ज्यानं वेदांत लिहिला 1927 मध्ये, वयाच्या 17-18 वर्षी 16 वर्षी, तो 1952-54 मध्ये ज्यावेळेस ज्या समाजात आली त्याकरता आपली भाषा ग्राम्य करतो. हे खऱ्या अर्थानं समाजाची नाडी ओळखण्याचं लक्ष. म्हणून तुम्हाला जे पूर्वी तत्वज्ञ होते, ज्ञानी होते, ते नंतर संत झाले. ते संत नंतर समाज सुधारक झाले आणि समाज सुधारकातून राष्ट्रसंत निर्माण झाले. म्हणून वैराग्यवती गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शिक्षण मंत्री पंजाबराव देशमुख, आमच्या दृष्टिकोनातून विराटामध्ये कोणताच फरक नाही. एकानं भौतिकतेला स्वच्छता केली दिवसा आणि रात्री कीर्तनातून आमच्या डोक्यातलं जळमट काढलं. दुसऱ्यानं भगीरथानं पूर्व सुधारले असतील हो, पण दुसऱ्यानं पंजाबरावानं आमच्या वंशजांपर्यंत समृद्धी आणून पोहोचवली ज्ञानातून, शिक्षणाच्या. बहुजनांच्या घरी ज्ञानाची गंगा पोचवून त्यांना समृद्ध केलं. आणि आमच्या अंतर्यामी ही भक्ती, अध्यात्म, ज्ञान, अंधश्रद्धाच्या विरोधात सगळ्या प्रकारचा विचार जो तो ठासून ज्यानं भरला, तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणून या विदर्भाच्या वराडाच्या भूमीमध्ये आज तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या मी.
खडू आणि खंजिरी यानं खऱ्या अर्थानं पावन झालेली भूमी आणि पावन झालेली मन या ठिकाणी आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ती अर्पण पत्रिका शेतकऱ्याला काय आहे, कारण शेतकरी या देशाचाच नव्हे समस्त मानवतेचा भाग्यविधाता आहे. त्याची अवहेलना राजकीय कारणामुळे आजकाल कशी होती, हा विषय आपण या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि 1954ला ज्या गोष्टी लिहिल्या त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगणं आवश्यक. दुसरा एक त्यांच्यावर जो आक्षेप आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या उभारणीच्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं नवीन वलय तयार करत असताना गुरुदेव सेवा मंडळ निर्माण केलं. त्याचं एका ओळीमध्ये मी तुम्हाला म्हणजे त्याची फोड सांगणार आहे. 41वा जो अध्याय आहे तो ग्रंथमहिमा आहे. त्या ग्रंथमहिमेमध्ये एक सुंदर अशा प्रकारची ओळी आहे. उभा विश्वाचिया विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. मग मला एक सांगा, तुम्ही जे लोक हा दुसरा आक्षेप घेतात यांनी वारकरी संप्रदायाच्या पॅरलल आपला संप्रदाय सुरू केला, त्यांना लक्षात आलं पाहिजे अडचण काय झालेली आहे. लोक वाचन कमी करतात, टीका जास्त करतात. चिकित्सा करणाऱ्या माणसांनी पहिली गोष्ट पाहिली पाहिजे. मध्यंतरी एक टूम आली होती, ज्ञानदेव श्रेष्ठ की नामदेव श्रेष्ठ. मला सुद्धा एक प्रश्न विचारला की तुम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतात नामदेव तुकाराम म्हणत चला. म्हणजे काय म्हणायचं बा, नाही नाही नामदेवानं सगळं केलेलं म्हणजे एक लक्षात घ्या लोक प्रिज्युडाइज कसे असतात. मग त्यांना एक गोष्ट मी सांगितली की म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण नामदेवाचं नाव लहान नामदेवाला आवडलं असतं का? बाबा का आवडणार नाही, तो आपला बहुजनांचा आहे. म्हणजे संतांमध्ये बहुजन आणि हरिजन असा प्रकार नाही. संत मंडळ जे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं आपण ज्याला आता नंतर म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा हा एकंदर जो विचारधारा जी पसरलेली त्याची मूलभूत रचना जी संतांनी केली त्या काळामध्ये मागे मी इथून सांगितलं तुम्हाला. तर तिथं त्यांनी मला विचारलं तुम्ही नामदेव म्हणा, बाकी सगळं ठीक आहे, ज्ञानदेव तुकारामच्या नामदेव तुकाराम म्हणा. म्हणलं नामदेव स्वतः ज्ञानेश्वर काय म्हणतात ते पहा एकदा. एकदा तुम्ही आळंदीला जा. आळंदीला ज्या शिवमंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समिती घेतली तिथं एक नामदेवाचा अभंग लावलेला आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानदेव समाधीस्थ. स्वतः नामदेव त्याला बाप म्हणतात आणि तुम्ही त्या बापाचं नाव काढून पोराचं लावा. हा आपल्या अज्ञानाचा भाग आहे. तशी ही चिकित्सा जी आहे ही करणं आवश्यक आहे. वेगळा प्रकार तयार केला नाही. तो प्रकार जो आहे त्या त्या काळामध्ये मॉडिफिकेशन जे असतं ते व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनात तुकडोजी महाराज फार द्रष्टे होते. तुम्हाला गंमत सांगतो, तुकडोजी महाराजांच्या अनेक भजनांना उत्कृष्ट अशा सिनेमाच्या गाण्याच्या चाली आहेत. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चाली आहेत, तिथे दुसरा हस्तक्षेप चालत नाही. म्हणजे हे का घेतात, मी स्वतः गेले 30 वर्ष कीर्तन करतो म्हणून मला माहिती. पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतो सिनेमाचे गाणे का? अरे सिनेमाच्या गाण्याचा असं तुम्ही माझाही स्वतःचा तुमचा प्रत्येकाचा अनुभव असेल. बाथरूम मध्ये गेल्यानंतर आपण कोणत्याही गाण्यावर चांगल्या प्रकारे गुणगुणू शकतो, अभंगनी म्हणताय. ही नाडी तुकडोजी महाराजांनी ओळखली म्हणून त्यांच्या अनेक चांगल्या भजनांना सिनेमाच्या चाली आहेत. त्याच्यामुळे ते आपल्या मनात ठसतं. तो एक मार्ग आहे समाजापर्यंत उतरण्याचा. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी ही ओवी जी ग्रंथमध्ये टाकली की उभा विश्वाच्या विटेवर सद्गुरु विठ्ठल सरेश्वर त्याच्या कृपेचा विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. तर मग निर्देश जो आहे तो सुदाम सावरकरांनी या ग्रामगीतेच्या सुरुवातीला दिलेला आहे. हे शेवटचा हा मुद्दा बोलून मी आज थांबणार आहे, कारण आपल्याला नंतर जे 2 मुद्दे काय सांगितले आणि फलश्रुती काय, कारण कोणाला सांगितले त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं, पण ते कसं सांगितलं ते पाहायचे. पण हा निर्देश मी सांगणार आहे, अजून थांबणार आहे. निर्देश काय आहे, सुदाम सावरकरांनी ग्रामगीतेची निर्मिती कशी याच्याबद्दल महत्वाची गोष्ट सांगितलेली. त्याचं काव्यच आहे ते, कारण या तुकडोजी महाराजांच्या एकंदर ग्रंथरचनेमध्ये या काव्याबद्दल फार गोष्टी मांडलेल्या आहेत. तर तुकडोजी महाराजांच्या त्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हा निर्देश मी थोडासा वाचतो म्हणजे त्याचं वाचन आणि मग आपल्या लक्षात येते. आषाढ शुद्ध एकादशी 22 जुलै 53 वर्षी, म्हणजे 22 जुलै 1953 आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या कुशी ध्यानातिस्त राष्ट्रसंत. म्हणजे दरवर्षी तुकडोजी महाराज हे पंढरपूरच्या वारीला जात होते. टीकाकारांनी लक्षात ठेवणं आवश्यक, जात होते. दुसरं तिथलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस ते पंढरीत त्या वाळवंटामध्ये कीर्तन करायचे गाडगे तुकडोजी महाराज, त्या तिथे बसलेल्या लोकांच्या सगळ्या चपला नीट करायचं काम गाडगे महाराज करत होते. हे त्यांचं नातं होतं. आणि तसं नातं त्यांचं पितापुत्राचं सुद्धा होतं, लक्षात घ्या. कारण तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल तरी मी सांगतो की वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अमरावतीमध्ये असलेल्या त्या गाडगे नगरातील त्यांच्या त्या समाधीस ठिकाणी त्यांना देहाला अग्नी जो आहे तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला आहे. अग्नी द्यायचा अधिकार कोणाला असतो? पुत्राला असतो.
तर त्यांचा पुत्र म्हणून जरी दोन पुत्र गाडगे महाराजांच्या दोन पुत्राचं निधन झालं होतं बरं का, तो मोठा मुदगल आणि लहाना गोविंदा, पण तरी त्यांचा वैचारिक वारसा चालवणारा, समाजसेवेचा वारसा चालवणारा, भक्ती मार्गाचा वारसा चालवणारा आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मुठमाती देणारा त्यांचा वैचारिक पुत्र होता तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणून त्यांना भडाडली देण्याचं, डाग देण्याचं काम जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं होतं. म्हणून हा ज्यावेळेस कीर्तन करायचा राष्ट्रसंत, त्यावेळेस वैराग्यमूर्ती गाडगे महाराज येत ते तिथे बसलेल्या लोकांच्या चपला नीट करत होते. हे असं नातं असतं. या नात्याची वीण जी आहे, आपण ज्यावेळेस अंतरंगात जातो त्यावेळेस लक्षात येतं की संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. एक छदाबाई कोणाकडून कधी घेण्याचा प्रसंग आला नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. विनोबा भावेंच्या बुधान यज्ञामध्ये 11 दिवसामध्ये 11,000 एकर, मी परत रिपीट करतो, बुधान यज्ञामध्ये विनोबा भावेंच्या 11 दिवसामध्ये 11,000 एकर जमीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मिळवून दिली होती. शब्दाची किंमत लक्षात घ्या. आज गुंठ्या करता एकमेकाचा खून करणारे लोक झालेले आहेत. म्हणजे हा विरोधाभास लक्षात आला पाहिजे. आपली शुद्रता लक्षात आली म्हणजे तर संतांची श्रेष्ठता लक्षात येते. 11,000 एकर असो. तर हे तिथे बसले असताना त्यांना साक्षात्कार झाला 1953च्या आषाढीला. प्रचंड यात्रा भक्तमेळा, क्षणेक सारोनी वेगळा, राष्ट्रसंत हृदय विठ्ठल सावळा, प्रगटोनी स्फुरवी ग्रामगीता. म्हणजे तुकडोजी महाराज तिथे बसले असताना त्यांच्या एकंदर हृदयामध्ये विठ्ठल उभे राहिले आणि त्यांनी त्यांना प्रेरणा दिली. आता ही प्रेरणा कुठे जाते पहा. तुकाराम महाराजांनी बऱ्याच वेळा सांगितलं की मला स्वप्नामध्ये माझ्या गुरुं जागे केलं. विठ्ठल आले सवे नामदेव आणि म्हणे मी सांगितलं होतं की मी शतकोटी अभंग करणार आणि मी राहून गेलो, राहिले तुकर. आणि ते शब्द वापरायला, सळ धरली पांडुरंगे. सळ धरणे म्हणजे पोत सळ धरणेवरून हे टाकतात ना धान्य, तशी सळ धरली पांडुरंगे शब्द आहे. म्हणजे नामदेवांनी जसं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं विठ्ठलाला घेऊन की माझे राहिले शतकोटी अभंग तू पूर्ण कर, ते काम तुकडोजी महाराज ते तुकाराम महाराजांनी केलं. तुकडोजी महाराजांना ही प्रेरणा जी आहे, प्रगटोनी स्फुरवी ग्रामगीता. 17 ऑक्टोबर 53 साली विजयादशमी पुण्यशाली, अश्विन शुद्ध नवमी शाली, बौद्ध जयंती सहित. तर बौद्ध जयंतीच्या बद्दल मला थोडंसं आहे, कारण बुद्ध जयंती जी आहे ती जयंती आणि ती वैशाख मध्ये असते, वैशाख पौर्णिमा असते. ते थोडंसं काहीतरी हे झालं त्यात पाहूया. त्या सुमूर्ती सेवाग्रामी, गुरुकुंज ध्यानयोग धामी, ग्रामगीता प्रगटली उर्मी लेखारंभ सुरू झाला. म्हणजे 17 ऑक्टोबर 1953ला, 22 जुलैला त्यांना ज्यावेळेस ती प्रेरणा झाली त्यावेळेस सेवाग्रामला याला गुरुकुंजाला आल्यानंतर त्यांनी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. गुरुकुंज मूर्तीमध्ये लेखनात भ्रमणशील राष्ट्रसंत, नाही क्षणाची उसंत, त्यातही वेळ साधून नित्य, लिहिती सत्य ग्रामगीता. मोटार वाहिनी अग्निरथी, जेथे जाती तिथे लिहिती, नित्य नवी उसरी स्फूर्ती, गुंफन विविध विषयाची. शके 1876 54 साली शुक्रवारी 28 मे रोजी, म्हणजे 28/5/1954 पूर्णत्व वैशाख शुद्ध वैशाख वद्य एकादशी, नारद जयंतीचा सुयोग, तैसाची अमृत सिद्धियोग, परिपूर्ण केला ग्रामसिद्धी योग, प्रार्थना मंदिरी गुरुकुंजी. गुरुकुंजाला प्रार्थना मंदिर आहे. तिथं 28/5/1954 हा ग्रामगीता ग्रंथ या महाराजांच्या फिरण्यामध्ये इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी त्यांनी तो लिहून तो पूर्ण केला. त्याचं तुम्हाला मी वैशिष्ट्य पुढे सांगतो एका ठिकाणी आणखी. पण गंमत पहा, गंमत झाली, गंमत महत्वाची. तैशातच मध्यंतरी झाली ग्रामगीतेची चोरी. घ्या आता हे लिहिलेलं बार झालं चोरी. परंतु रोगे छळल्यावरी तस्कर आणि अनुतापी. पण ज्याला चोरलं होतं त्याला एक रोग झाला आणि त्याला पश्चातापही झाला. तो झाल्यानंतर लाभे डवरगावी डॉक्टर गुलाबराव करी, डवरगाव म्हणून गाव आहे, तिथं गुलाबराव नावाचे एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे तो आला. देववाणी अमरखरी लोकजीवन कल्याणी, त्यानं तो ग्रंथ जो आहे, हे मी आलो चोरून वापस घ्या तुमच्याजवळ, त्या डॉक्टर दिला, त्या डॉक्टरांनी वापस दिलं नंतर देववाणी अमरखरी लोककल्याण जीवनी. त्या ग्रामगीतेचे संपादन राष्ट्रसंतांची आज्ञा मानून केले, गुरुकृपेने पूर्ण झाला पावन सुदामा. सुदामजी सारखं म्हणतात त्याचं संपादन तू कर असं मला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माझा हा देह जो आहे हा सुदामा जो आहे तो पावन झाला. धन्य युगग्रंथ ग्रामगीता. नाव काय? युगग्रंथ. धन्य युगग्रंथ ग्रामगीता. राष्ट्र जीवनाची संहिता, राष्ट्र जीवनाची संहिता. प्रकट झाली विश्वहिता, नित्य निनादो घरोघरी.
ही राष्ट्र जीवनाची संहिता आहे. कारण या देशात नित्य बंधुभाव नांदू दे अशा प्रकारचं त्यांचं एक भजनच आहे. आपण सर्वजण कोणत्या वेळेस अध्यात्माकडे जाऊ शकतो, तर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते नेवासातच मी ज्ञानेश्वरी का सांगितली याचं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे किंवा लोकांनी लावलेलं तर्क तो, की ज्या ठिकाणी समृद्धी आहे आधी पोटोबा मग विठोबा. जिथं खायलाच काही नाही तिकडे माणसाला काहीच करता येत नाही. जसं मध्यंतरी मी बाळूबाबांच्या 1-2 ग्रंथांचं परिशीलन केलं, त्यात सगळे चमत्कार आहेत. म्हणजे गजानन विजयमध्ये गजानन महाराजांच्या लीला आहेत ना त्याच्या 100 पट इतक्या लीला आहेत सगळ्या. त्याचं कारण गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते काही प्रमाणामध्ये सुज्ञ ज्ञानी चिंतनशील लोक आहेत, ते समजू शकतात, विज्ञानाची काळ धरणार आहे. परंतु बाळूमामाचे जे शिष्य आहेत ते बिचारे रानोमा हिंडणारे आहेत, त्यांची खायची सोय नाही, शिक्षणाचा तर प्रश्नच नाही, असं अज्ञान. मग त्या ठिकाणी ते सांगत असताना कसं सांगावं लागेल, चमत्कारातून सांगावं लागेल. हा फरक आहे. ते चमत्कारी आहे हे चमत्कारी कमी असं तर वाग नाही. ती शक्ती आहे ती समाजामध्ये तशा ठिकाणी जसं सूर्याची किरणं येतात तसं समाजातल्या प्रत्येक ठिकाणी त्याचा उत्थान करण्याकरता या सूर्याच्या शलाकाच्या तसं भगवंताच्या शलाका त्याला विभूती म्हणतो आपण. म्हणून गजानन महाराज ग्रंथामध्ये किंवा गजानन विजय ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने काही लीला आहेत चमत्काराच्या, ज्ञानेश्वराच्या ठिकाणी फारच चमत्कार कमी येतं, तुकारामाच्या ठिकाणी चमत्कार कमी येतं, कारण ते समजून घेणारे लोक वेगळे होते. पण बाळूमामाचे चमत्कार काय आहेत, कारण ते समजून घेणारे लोक वेगळे आहेत. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्या सगळ्यापासून वेगळा कसा आहे. समृद्धी मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वरी हा वैश्विक ग्रंथ आहे, तत्व आहे का. तुकाराम महाराज गाथा ही वैयक्तिक उन्नती करताय, पण वैयक्तिक उन्नती झाली, वैश्विक उन्नती झाली. अरे पण राष्ट्र आजचा काळ जो आहे हा राष्ट्रीयत्वाचा काळ आहे. राष्ट्रीयत्वाच्या काळामध्ये राष्ट्र जर शिकलं तर संस्कृती राहील. म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीवर छत्रपती शिवरायांचं जे कोंदण आहे शौर्याचं, त्याच्यामुळे ज्ञानदेव रचला पाया तुका झाला कळस हे जे काही असेल या सर्वांचं संवर्धन झालं, नवे ते वर्धुष्ण झालं. आणि त्यामुळे आम्ही अतिशय निर्धोकपणे भक्ती आपली करू शकतो, दिंडी जाऊ शकते. नाही तर कठीण झालं असतं, विचार करा. म्हणून हे राष्ट्र टिकणं महत्वाचं आहे, तर संस्कृती टिकेल. म्हणून देवबाबा असलेला चमत्कार करू शकणारा, वेदांत सांगणारा पूर्वार्धामध्ये जीवनाच्या, उत्तरार्धामध्ये राष्ट्रसंत झाला, राष्ट्रीय गोष्टी सांगायला सुरुवात केली. काही गरज नाही कोणत्या महाराजाला बॉर्डरवर जायची. बॉर्डर काय 1962 ची गोष्ट सांगतो, जेव्हा चिनी आक्रमण झालं. 1965 ची गोष्ट लाहोरची, पाकिस्तान आक्रमण झालं, त्यावेळेस गेलं. त्याचं कारण हे आहे. आणि हे कारण जे त्याच्यामुळं ते म्हणतात धन्य युगग्रंथ ग्रामगीता, राष्ट्र जीवनाची संहिता, प्रकट झाली विश्वहिता, नित्य निनादो घरोघरी. आता इथं सगळ्यात अडचण झाली. म्हणजे जो तिसरा मुद्दा आहे काय सांगितले हा मग तुम्हाला नंतर एक्सप्लेन करायचा आहे, पण मुद्दा इथं झालेला आहे. आणि फलश्रुती काय तर निनादो घरोघरी, आणि ज्या आत्मीयतेनं तुकडोजी महाराज सांगितलं तिथं कुठंतरी हा आपला मधला जो टप्पा आहे, म्हणजे ते ज्ञान तिथपर्यंत जाण्यासाठी हे आपण पोचू शकलो नाही. ज्या पद्धतीनं प्रत्येक संतांना सांगितलं की माझा हा ग्रंथ जो आहे तुम्ही सर्व ठिकाणी पोहोचवा, किंवा ग्रंथात मी बसलेलोय माझ्यापर्यंत यायचं असेल मी सापडून देत पण तुम्ही तिथपर्यंत येऊ शकता ग्रंथाच्या माध्यमातून. तसं तुकडोजी महाराजांना सुद्धा एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट जी की नाही ती आता मी मागं एका ठिकाणी मांडली. त्यांनी एक संदेश सांगितला ज्यावेळेस ते आजारी होते, तो संदेश लक्षात घ्या. भक्तांसाठी त्यांनी अर्थसंदेश देऊन गुरुकुंज गाठला. तो अर्थसंदेश काय दिला माहितीये का त्यांनी, की बघा मी जे काही लिखाण केलेलं ते सामान्य माणसापर्यंत पोचवा, हा अर्थसंदेश आहे त्यांचा. आणि ते पोचल्यानंतर मला जे करायचंय ते आपोआप करतील. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हा जो मधला दुवा आहे, भगवंता स्वरूप असलेल्या संतापासून आलेलं तत्वज्ञान जे आहे ते सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची मदतली साखळी जी आहे ती बिघडलेली. साधे पोलिओचे डोस देत असताना आपण त्याचा कोल्ड चेन मेंटेन करतो, मी डॉक्टर आहे, पण या ज्ञानेश्वरीची असेल, अभंग गाथेची असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेची असेल, ही कोल्ड चेन जी आहे ती मेंटेन केली गेली. मग डोस दिला पण त्याचा फायदा होत नाही, अशी अडचण झाली. म्हणून डोस दिला पण त्याचा फायदा होत नाही, कारण ते झालेलं आहे. म्हणून आपण ती एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे म्हणतात काय, यांचं म्हणणं काय. म्हणून ज्या पद्धतीनं आपण दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथ वारंवार वाचतो, वारंवार त्यातल्या वयाचा परिश्रम करतो, त्यात आपल्याला वेगवेगळा अर्थ दिसतो, तसे हे ग्रंथ वाचले गेले पाहिजे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून मी थांबणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जो ग्रंथ आहे ग्रामगीता, याचा तुम्हाला मी निर्देश म्हणजे कशा पद्धतीने सापडायला सांगितलं, अर्पण पत्रिका सांगितली. याचं चिंतन जे म्हणजे ग्रंथात काय सांगितले आणि फलश्रुती काय, याच्यासाठी मी एक वेगळा एपिसोड घेणार आहे. कारण मला माहिती आहे
हे प्रकरण थोडंसं मोठं आहे. परंतु हा कोणी सांगितलं हे मला महत्वाचं सांगणं आवश्यक होतं आणि कोणाला सांगितलं त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं, कारण या ग्रामगीतेमध्ये सर्व तेच आहे. पण या ग्रामगीतेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. ग्रामगीतेमध्ये 41 अध्यायामध्ये मी त्याचा हिशोब केला काल. 41 अध्याय मिळून जवळपास 4673 ओव्या आहेत. 4673 म्हणजे 4700 ओव्या तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या आहेत. त्यातले काही जे महत्वाचे अध्याय आहेत त्या अध्यायाबद्दल सातत्यानं चिंतन होणं आवश्यक आहे. महिलोन्नती, दलितोद्धार, विवाह संस्कार म्हणजे विवाह जीवन, वैवाहिक जीवन आणि अंतिम संस्कार 22 क्रमांकाचा अध्याय. हे अध्याय तर इतके पुरोगामी आणि इतके विचाराच्या दृष्टीने श्रेष्ठ येतं की त्याचा खरोखर सातत्याने विचार केला पाहिजे. आजच्या काळात तुम्हाला माहिती का लोक कशाने सांगाले? 5 मिनिटाच्या मंगलाष्टका करता गेले 4 महिन्यापासून लाखो रुपये खर्च करतात. 4 मिनिटाचं मंगलाष्टक असतात फक्त, ते सुद्धा व्यवस्थित म्हणलं जात नाही ऐन टायमाला. आणि मग आज मी पाहिलं 1-2 ठिकाणी, विशेषतः पुण्यामध्ये आमच्या इकडे सुद्धा एका विवाह संस्थेचं ते जे हे होतं त्यांचं गेट टुगेदर, त्याच्यामध्ये म्हणजे की कृपा करून हा खर्च कमी करा रे. जैन समाजामध्ये, आमच्या इकडे जवळ बाजूला असलेल्या लेवा समाजामध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे, बदल केलेला आहे. जैन समाजामध्ये ठरलेलं आहे किंवा 5 व्यंजनाच्या व्यतिरिक्त भोजन देऊ नये. आणि आदर्श विवाहाच्या दृष्टिकोनातून आमच्या बाजूला असलेला लेवा समाज जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की अतिशय काटेकोरपणे वेळ पाळतात, चुकवत त्याला दंड करतात. ही गोष्ट झाली पाहिजे. ही गोष्ट 1954 मध्ये ग्रामगीतेत मांडलेली आहे. ते म्हणतात दिवसा, मी एकच फक्त उदाहरण सांगतो, दिवसा लग्न ठेवा, ते मी दुपारी 1 वाजता अभिजित मुहूर्त. म्हणजे हा घरून तिथं पोहोचला पाहिजे. लग्न लावायचं, चहा पिला की निघून, म्हणजे चहाचा प्रश्न नव्हता, काही चहा पण झालं बाकी पाहुण्याचं की निघून संध्याकाळी घरी आले पाहिजे. आता आपले 3 दिवसाचे डान्स वगैरे वगैरे त्यात जास्त बोलत नाही मी सुद्धा जात असतो. आपण कठीण लोक आहे आपण, असो, आपली चूक आपल्याला लक्षात आली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या त्यावेळेस सांगितलेल्या आहेत. म्हणून संत हे द्रष्टे असतात, संत कानातीत पाहू शकतात. 1952च्या दरम्यान त्यांचा जो एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये किंवा त्या गाण्यामध्ये त्यांनी सच्चा धर्म नाही जाणे या अभंगामध्ये ते म्हणतात की या देशामध्ये असे भ्रष्टाचार लोक येणार आहेत की त्यांना खेटरान मारलं पाहिजे. 54 मध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनानं, स्वातंत्र्य मिळाल्यानं प्रेरित झालेली पिढी त्या काळामध्ये तुकडोजी महाराजांनी ठेवलं, जे आज आपल्याला 2025 मध्ये दिसतं. हा द्रष्टेपणा जो आहे हा तुकडोजी महाराजांचा खरोखर अलौकिक ईश्वरी आहे. म्हणून या एकंदर ग्रामगीतेचं चिंतन तुमच्या समोर मी सांगितलं की मी दुसऱ्या एका एपिसोडमध्ये मांडणार आहे. कारण काय की मला महत्वाचं या निमित्तानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तुम्हाला खऱ्या अर्थानं ओळख करून देणं आवश्यक आहे. कारण ज्याला राष्ट्रसंत म्हणतात, महाराष्ट्राच्या भूमीत सुद्धा त्या राष्ट्रसंताबद्दल लोकांच्या मनात उदासीनता आहे. म्हणून मी तुम्हाला ग्रंथ सुद्धा महत्वाचे दाखवले. पुढच्या वेळेस आले ग्रंथ मी दाखवणार आहे. या व्यक्तीला, ईश्वर स्वरूप असलेल्या व्यक्तीला असं समाजाचं काय अशा प्रकारचं हे मिळालं होतं की त्यांनी स्वतःला असं बदलत गेले. नाही तर संत सुद्धा, म्हणजे आजच्या काळातले संत बरं का, मी जास्त त्याच्यात बोलत नाही, एक भूमिका घेऊन बसले की तसेच राहतात. तुम्हाला मला पहिले अनेक प्रकारचे व्यायाम शिकून नंतर ते लोक आपल्याला औषधी विकायला सुरुवात झाली. औषध जसं रस्त्यावर येतात वैद्युक, तशा प्रकारची सुरुवात झाली. ती जास्त टिकेचा भाग नाही, पण हे सत्यता पाहिली पाहिजे की पहिले आपले ग्राहक तयार करायचे आणि मग दुकान काढायचं, असा प्रकार झालेला आहे. ही टीका नाही. संत का असतो, आचार्य का असतो, हे पाहिलं पाहिजे. म्हणून निस्वार्थपणा जो असतो तो त्यात पाहिला गेला पाहिजे. कारण संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, याचं वैराग्यच नाही. 5 स्टार महाराज झालेत, असं कसं काय झालं ते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा तुमच्या माझ्या मातेत, तुमच्या माझ्या जवळचा आहे. 59 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतकं अगाध लिखाण मी तुम्हाला सांगतो की लिहिलंच कसं असेल. याच्यात तुम्हाला सांगितलं की आता सध्या 4700 ओव्या त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत, 4800 त्या एका ग्रंथामध्ये. असे कितीतरी तुम्हाला मी दाखवलं ग्रंथ, आणि त्या सारख्या टप्प्याने ते लिहित. हे स्पॉन्टेनियसनेस जे होतं हे इट इज नॉट बट, त्याला वैश्विक किंवा त्या ईश्वराची वाणी होती. म्हणून संत म्हणून ईश्वराकडे, संत म्हणून तुकडोजी महाराजांकडे पाहून नाही चालणार. तुम्हाला मला काय सांगायचं ईश्वराला, ते एखाद्या मुखातून सांगणार होतं, ते पावित्र्य, ते अधिष्ठान ज्या व्यक्तीनं प्राप्त केलं तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होता. भाग्यानं या वराडाच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा संत झाला ज्याचं वैश्विक अशा प्रकारचं हे होतं की स्वामी विवेकानंदांना बडा मुश्किल तिथं घुसता आलं, तर इथं सर्व धर्म परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून झाले. पण
म्हणजे हा जो फरक जाणवतो, हा फरक जो दिसतो, हा फरक जो आहे आपल्या संस्कृतीनं एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं किती प्रमाणामध्ये त्याची सांभाळ करावा याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर जीवनाच्या बदलतात. हा जो तुकडोजी महाराज जीवनातला भाग जो आहे तुम्हाला खरोखर मनापासून भावलेला आहे. या निमित्तानं तुमच्या समोर मी फक्त कोणी सांगितला अनुबंध चतुष्टातला फक्त करता कोण, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हा काय यांचा एक अल्प परिचय देण्याचा प्रयत्न केला. तुकडोजी महाराजांवर मी सातत्यानं 3 दिवस बोलू शकतो, मला माहिती. मी इतका त्या याला भारलेलो आहे. ही जी तुम्हाला दाखवलेली मी अष्टश्लोकी भागवताची जी प्रार्थना आहे, सामुदायिक प्रार्थना, त्याच्यावर मी 8 दिवस सातत्यानं बोललो तरी माझं मन भरलं नाही. कारण तितका गोडवा त्याच्यामध्ये आणि तितकी कळकळ त्याच्यामध्ये. असो, कोणाला सांगितला त्याच्याबद्दल फक्त मी आज त्याची अर्पण पत्रिका सांगितली आणि त्यांची तुकडोजी महाराजची अपेक्षा सांगितली. कारण तुम्ही आज पहा, सगळं राजकीय भांडवल हे शेतकऱ्याच्या जीवावर चालू आहे आणि ज्याच्या जीवावर चालू आहे तो जीवानिशी जातो तरी त्याला कोणाला घंत नाही. एखाद्या समुद्राच्या काठावर जशा प्रकारच्या लाटी याव्या तशा प्रकारे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1984 पासून शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या लाटा सुरू आहेत, पण तिथे कुठलाही बदल पडला नाही. म्हणून कोणाला सांगितला, हा तुकडोजी महाराजांचा संदेश जो आहे तो आपण निश्चितपणे फार विस्तृतपणे त्यावेळेस पाहू पुढच्या वेळेस. काय सांगितले याच्यामध्ये आपली भूमिका, तो तर तुमच्या माझ्यासाठी कष्ट घेतोच, त्याला पर्याय नाही. पण आपण बुद्धिजन्य श्रमाला जास्त महत्व देऊन त्याचा पैशांमध्ये मोजमाप करत असताना बुद्धिजन्य श्रमाला जास्त महत्व देऊन तिथं तशा पद्धतीने मोजमाप चालू केली आणि श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याला आपण मागं टाकलं, हे चुकीचं आहे. याच्यावर तुकडोजी महाराज काय होतात ते सातत्याने आपल्याला दिसेल. आणि मग ती फलश्रुती जी आहे ती फलश्रुती तुमच्या माझ्या एकंदर आचरणातून, वागण्यातून, तुमच्या माझ्या एकंदर या भक्तीमुळे मिळालेल्या समत्वातून, तुमच्या माझ्या त्या बांधवांच्या जीवनामध्ये आपण काय आनंद निर्माण करू शकतो का, असं असेल तर ती फलश्रुती शेतकऱ्यांसाठी नाही. त्यांना काय अंगीकार ह्या गोष्टी सांगितल्याच, पण तो का करत नाही, त्याची अडचण काय आणि त्याला आपण का समजावून सांगत नाही, आपली अडचण काय, हे अशा दृष्टिकोन ती फलश्रुती ती बायलॅटरल आहे. तुकडोजी महाराज फक्त त्याला सुद्धा असं नाही म्हणत, आपली सुद्धा भूमिका तशी असावी. कशी असावी, आपण खाताना 800 रुपयाची ती मैद्याची भाकर खातो, पिझ्झा म्हणतात त्याला, आणि मेथीवाल्याची भांडणं करतो. आपण येते फलश्रुती त्यालाच नाही, त्याची मेथीची जोडी बनण्यामागचं श्रम जर तुम्ही पाहसाल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून ह्या दृष्टिकोनातून फलश्रुती पाहिली पाहिजे. या ठिकाणी तुमच्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. तुकडोजी महाराज बोलत असताना माझ्या भावना, माझी दृष्टी आणि एकंदरीत माझी विचारधारा भरून येते. किती बोलावं असं मला होतं, कारण मी त्या कळकळीने ती गोष्ट पाहत असतो. मी तुम्हाला सर्वांना या दृष्टिकोनातून एक फक्त विनंती करीन की ठाणे उपासना केंद्राचं माझ्याकडं जे दातार गुरुजींचं जे हे आहे व्हॉट्सअप ग्रुप, त्यामध्ये मी काही ग्रंथ तुम्हाला मी सजेस्ट करेल. प्रामाणिकपणे तुम्ही ते ग्रंथ कुठेतरी परिशीलन करा. म्हणजे माझी एकंदर तुकडोजी महाराजांना या एकंदर मानवतेची दाखवली कळकळ जी ती तुमच्या लक्षात येईल, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि त्यातून मला असं वाटतं की फलश्रुती आणि काय सांगितले याचं काहीतरी आपल्याला कुठेतरी फरक पडेल. मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी आश्रमाचा जीवन प्रचारक आहे. तर जीवन प्रचारक असल्यामुळे मला बाहेर जो ग्रंथ आहे हा बाहेर समजा 150 रुपयात असेल तर हा मला 100 रुपयात मिळतो, बरं का. आणि मी त्याच किमतीमध्ये तो लोकांना देत असतो, कारण त्याला अपेक्षित आहे की राहिलेल्या 50 रुपयावर त्या प्रचारकानं त्याचं काम करावं. पण तो म्हणतो मी तुमच्या सर्वांच्या कृपेनं मी माझ्या दवाखान्यात याच्यामध्ये फार समाधानी आहे, म्हणून हे ग्रंथ मी जशा तशा किमतीवर लोकांना देत असतो. असे कमीत कमी आजपर्यंत मी 3000 ग्रंथ लोकांना दिलेले आहेत, बरं का. अनेक ठिकाणी त्याचं वाटप होतं. तुम्हालाही कोणाला जर लागलं तर मला तुम्ही कळवा. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही एकदा जा. म्हणजे 1954 ती किती प्रगल्भ विचारधारा मनामध्ये होती आणि संत हे द्रष्टे कसे असतात, त्यांची विचारधारा व्यापक कशी असते आणि सर्वांप्रती त्याचा समर्थ कसं असतं हे लक्षात येईल. मी पीएचडी झालो, तर पीएचडीचा थेसिसचा अभ्यास करण्याकरता 5 वर्ष मिळतात, लोक 7-8 वर्ष त्याला घालतात. पण तुकडोजी महाराजांची ग्रामगीतेची परीक्षा जी ग्रामगीताचार्याची, आय हॅड गॉन विथ सच अ टफ एक्झाम. माझ्या आयुष्यामध्ये इतकी टफ परीक्षा मी पाहिलेली नाही. ती परीक्षा जी आहे तिचं वेगळ्या प्रकारची मांडणी असते. आणि तुम्हाला सांगतो मी या भगवंताच्या संतांच्या कृपेने मी अभ्यास करू शकलो, माझ्या एकंदर चिंतनामध्ये ते आलं आणि मी ती ग्रामगीताचार्य शोधू शकतो. माझी ग्रामगीताचार्य ही पदवी, माझी पीएचडी सुद्धा तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हाला सर्वांना वंदन करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण.